प्रेज द लॉर्ड. आता वचनाकडे लक्ष द्या. मी खूप प्रार्थना केली का देव आपण आजचा विषय बदलावा, आणि आपण मागच्या आठवड्यांमध्ये काय शिकत आहोत? कोणी सांगेल का मला? काय शिकत आहोत? मोठ्याने बोला ना. अभिषेक कसा येईल? तर मग पहिली गोष्ट आमची काय होती? अरे बोला ना. देवावर प्रेम करायचं आहे, त्याने अभिषेक येईल. दुसरी गोष्ट समेट करायचा आहे, मेलमिलाप करायचा आहे. तिसरी गोष्ट अधीनतेमध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. विसरता यार तुम्ही तर. देवाचं पवित्र वचन जे आहे आम्हाला विसरायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. सर्वप्रथम देवाच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपल्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी सांगा, आज तयार व्हा, कारण की अद्भुत काहीतरी येणार आहे आणि त्याद्वारे बंधन तुटणार आहे. हादरून तर जाऊ, पण काहीतरी अद्भुतच होईल. आमेन. आणि त्यांना म्हणा, आनंदाने स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. आता सर्वजण लक्ष द्या. मोबाईल वगैरे बंद करा. मी पहिले माझा मोबाईल चेक करतो. हा बंद आहे. आपले मोबाईल बंद करा. खूप फोन वगैरे येत असतील तर त्याला थोडस लॉक करा, त्याला सायलेंट करा. प्रेज द लॉर्ड. आणि हे बघा, मी जास्त वेळ तेव्हाच घेतो जेव्हा असे मधून तुम्ही उठून जाता. उठून जाऊ नका. वचनांकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. तर सर्वजण तयार आहात का? सर्वजण तयार आहात का? प्रेज द लॉर्ड. आता इथून पुढे जे आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो बरं का, इथून पुढे चर्चमध्ये जागा राहणार नाही. बरोबर? तर कदाचित 2 शिफ्ट मध्ये चर्च चालू करावं लागेल, कदाचित 3 शिफ्ट मध्ये पण करावं लागेल. कारण की हे कृपेचा समय आहे. विरोधही तेवढाच आहे आणि कृपाही तेवढाच आहे. बरोबर? तर आम्हाला या दिवसांमध्ये वाढायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे 2 दिवसांपासून आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये शिकत आहोत ते आमचं जीवन परिवर्तन करणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन काढूया आम्ही. आमोस याचं पुस्तक. मी व्हॉलेंटियर अमित किंवा जॉय दोघांनी त्या ठिकाणी जर एक लक्ष दिलं, बाहेर लेकरं आहे ना झाडांचं नुकसान करतात, पाठीमागे जाऊन त्यांना थोडस मध्ये घेऊन ये. कारण की कसं आहे, लेकरं त्या ठिकाणी आमचे लाडाचे आहे पण ते नुकसान करतात. ते व्हायला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्याल सगळेजण. कुठे उठणार तर नाही ना? आता लक्ष द्या. आमोस याचं पुस्तक. आमोसचं पुस्तक आणलं ना? सगळ्यांनी आणलं का? कोणी घरी ठेवलं नाही ना? आमोस कुठे आहे? बायबल मध्ये आहे ना? हा. ज्यांच्याकडे माझ्यासारखं बायबल आहे 1058 पान नंबर काढलं. ओल्ड व्हर्जनचं मला माहिती नाही. काढले सर्वांनी? 3रा अध्याय काढला. आणि हे वचन जे आहे आपण वाचूया. 3ऱ्या अध्यायाचं 3रं वचन. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? 3रा अध्याय 3रं वचन. यामध्ये असं लिहिलेलं आहे, पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? काय लिहिलेलं आहे? पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? हेच मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगतो. इथं असं लिहिलेलं आहे, यदि दो मनुष्य परस्पर सहमत न हो तो क्या वे एक संग चल सकेंगे? यदि 2 मनुष्य परस्पर एक मत न हो तो क्या वे एक संग चल सकेंगे? सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठीमध्ये या प्रकारे सांगल का जर 2 मनुष्यांचं मन, त्यांचं मत एकमत नाहीये
तर ते सोबत चालू शकतील का? तुमचं जर मन एक नाहीये तर तुम्ही चालू शकता का? बरं, आता मग आमच्या उपास प्रार्थनेचा विषय काय आहे? प्रभूचा स्वभाव कसा येईल? सगळेजण लक्ष द्या बरं का आता माझ्याकडे. मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. जर हे लक्ष दिलं तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी फार चांगल्या गोष्टी प्रकट करेल. आमेन. आता मला एक सांगा, देवासोबत चालल्यानंतर ख्रिस्ताचा स्वभाव मिळतो का ख्रिस्ताचा स्वभाव मिळाल्यानंतर आम्ही देवासोबत चालू शकतो? पटकन सांगा मला. काय होतं? देवाचा स्वभाव मिळाल्याबरोबर आम्ही ख्रिस्ताबरोबर चालू शकतो का आधी ख्रिस्तासोबत चालायला शिकल्यानंतर देवाचा स्वभाव आमच्यामध्ये येईल? हा लेकरांना थोडस प्रेज द लॉर्ड. कसं येईल? किती लोकांना असं वाटतं आधी देवाबरोबर चालल्यानंतर ख्रिस्ताचा स्वभाव येईल? आणि किती लोकांना असं वाटतं का ख्रिस्ताचा स्वभाव आल्यानंतर देवाबरोबर चालता येईल? प्रेज द लॉर्ड. दोन्ही बरोबर आहे, बरोबर. पण माझं बायबल मला हे शिकवतं का ख्रिस्ता बरोबर चालल्यानंतर देवाचा स्वभाव आम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला देवाने सांगितलं का माझ्या बरोबर चल, सिद्ध बनशील. हालेलुया. आणि हेच वचन जे आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन चालत आहोत. मग आता आम्ही देवाबरोबर कसं काय चालावं? प्रश्न आहे ना. पालक साहेब, तुम्ही उपास प्रार्थनेचा विषय ठेवलेला आहे का देवाचा स्वभाव आमच्यामध्ये यावा, येशू ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये यावा. मग तो स्वभाव येण्याकरता आम्हाला देवाबरोबर चालायला तर शिकवा ना. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणी आम्ही देवाचं पवित्र वचन आम्ही वाचतो की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे का हनोक आणि नोहा नावाचे दोन त्या ठिकाणी देवाचे जन होते ज्यांच्या विषयी असं लिहिलेलं आहे ते देवाबरोबर चालत होते. प्रेज द लॉर्ड. आणि कोणत्या जगामध्ये चालत होते माहितीये का? पापी जगामध्ये, ज्यामध्ये बायबलमध्ये लिहिलेलं आहे पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई फार वाढली होती आणि हे देवाने आपल्या डोळ्याने पाहिलं. हालेलुया. अहो, ते सुद्धा मनुष्य होते ना, ते माणसंच होते ना. त्यांना कामधंदे होते ना, त्यांना नोकऱ्या त्या ठिकाणी होत्या, त्यांना व्यवसाय होता, परिवार होते, त्यांच्याकडे सर्व त्या ठिकाणी होतं. त्यांनी सर्व गोष्टी सांभाळल्या आणि त्या साऱ्या गोष्टी जे ते तेव्हा करत होते तेच गोष्टी आज आम्ही करत आहोत. काम करतो ना, परिवार सांभाळतो ना, सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो ना. प्रेज द लॉर्ड. ते त्या ठिकाणी तेव्हा ते लोक तेव्हा करत होते ते आजही आम्ही करत आहोत. मग आता त्यापैकी आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असं काही वेगळं नाहीये. तेही त्यावेळेस देवाबरोबर चालले, आम्ही देवाबरोबर चालत आहोत. प्रेज द लॉर्ड. मग आता आम्हाला हे समजणं गरजेचं आहे आमच्या जीवनामध्ये त्यावेळेला आम्ही जेव्हा हे पवित्र शास्त्र वाचतो ते तेव्हा जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये चालत होते ना, तो समय फार कठीण होता. हो, इतका कठीण होता. बायबलमध्ये लिहिलेला आहे पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई एवढी वाढली होती. आजच्या पेक्षा तेव्हा फार भयानक त्या ठिकाणी स्थिती होती. एव्हा आजही त्या गोष्टी आलेल्या आहे, डोळ्यासमोर आम्ही त्या घडताना पाहत आहोत. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं त्या सर्व स्थितीमध्ये ते लोक देवाबरोबर चालले. मग ते कसे चालले हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाबरोबर चालण्यासाठी काय काय करावं लागतं? प्रेज द लॉर्ड. प्रश्न आहे ना, पुष्कळांना प्रश्न आहे का नाही? हा देवाबरोबर चालण्यासाठी काय काय करावं लागतं? प्रेज द लॉर्ड. इथे आम्ही वाचलं, जर दोन मनुष्याचं एकमत नाही तर ते सोबत चालणार का? प्रश्नचिन्ह आहे. चालू शकता का ते? लेकरांनो, हे बाळांनो, माझ्याकडे लक्ष द्या. किती छान, असं चांगलं वाटतं. लेकर समोर बसले का उलट देवबाबाचा अभिषेक आहे. आमेन. इथे काय वाचलं आपण? एकमत नाही तर दोघे सोबत चालू शकता का? प्रेज द लॉर्ड. हे विवाहाबद्दल पण लागू होतं बरं का. हे कशाबद्दल लागू होतं? विवाहाबद्दल लागू होतं. देवाचं पवित्र वचन सांगतं एकमत नाही तर आमच्या जीवनामध्ये पुढे आम्ही चालू शकणार नाही, आम्ही टिकूच शकत नाही जर एकमत नाहीये तर. प्रेज द लॉर्ड. दोन व्यक्ती सोबत आहे आणि जर त्यांचं एकमत नाही तर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं ते सोबत चालू शकत नाही.
तुम्ही देवाचं आणि तुमचं मन एक नाहीये. तुम्ही देवासोबत चालू शकत नाही. तुमच्या विवाहामध्ये तुमच्या पत्नीचं आणि तुमच्या पतीचं त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी एकमत नाहीये, तुम्ही सोबत त्या ठिकाणी चालू शकत नाही. तुमचा परिवार टिकणार नाही, हे देवाचं पवित्र वचन सांगतं. तुम्हाला देवाशी एकमत होणं गरजेचं आहे. मग कुठे कुठे आम्हाला त्या ठिकाणी एकमत त्या ठिकाणी करावं लागतं. कधी कधी आम्ही बळजबरीने त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. काही लोकांना या ठिकाणी ढकलून आणलेलं असेल, काही लोकांना त्या ठिकाणी बळजबरी त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये आणलं असेल. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं कधी कधी आम्ही इथे बसल्यानंतर आमचं शरीर आम्हाला त्या ठिकाणी साथ देत नाही. आम्हाला आळे पिळे यायला लागतं, इतका कंटाळा यायला लागतो, कारण की एवढी देवाचं वचन समजण्याची आम्हाला त्या ठिकाणी कुवत नाहीये. जेव्हा मी काल त्या ठिकाणी प्रार्थनेला बसलो होतो, परवा तर मी एकदम आनंदी होतो. परवा संध्याकाळचा उपवास प्रार्थनेचा दिवस आणि देवापाने एक विषय त्या ठिकाणी दिला. विषयाची तयारी करत असताना, सकाळी प्रार्थना करत असताना देवापाने सांगितलं हा विषय नाहीये, दुसरा घ्यायचा. मी म्हटलं एवढी त्या ठिकाणी तयारी केली, एवढी तयारी केल्यानंतर हे सर्व प्रभू कसं सोडू. कधी कधी माणूस हे कंटाळा येणार ना. आणि मग माझ्या अंगामध्ये त्या ठिकाणी काय व्हायला लागलं, आळे पिळे येतात. असं समजू नका तुम्हालाच येतात, आम्हाला बी येतात. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ आमच्यामध्ये भूत आहे असं नाहीये. आमचं शरीर त्या ठिकाणी कमजोर आहे. आम्हाला वाटतं एवढी मेहनत केली आणि ती मेहनत एका झटक्यात बदलायची सोपं आहे का. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, देवाचं या ठिकाणी आम्ही वाचतो की पुष्कळ ठिकाणी आमचं शरीर आम्हाला देवाच्या वचनामध्ये बसू देत नाही. आणि जेव्हा आम्ही देवाचं वचन त्या ठिकाणी वाचतो तर एका ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, प्रभू येशू त्या ठिकाणी शिष्यांना म्हणतो की तुमचा आत्मा उत्सुक आहे परंतु शरीर थकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मा तयार आहे, आत्म्याला वाटतं काय करू काय नाही, आणि त्या ठिकाणी पण शरीर साथ देत नाहीये. म्हणून या ठिकाणी देवाचा दास त्या ठिकाणी देवाचा संदेष्टा जो आमोस आहे आज मंडळीला आणि मला त्या ठिकाणी एक प्रश्न आमच्या समोर ठेवत आहे. तो प्रश्न या प्रकारे की तो म्हणतो की जर एकमत नाहीये तर तुम्ही सोबत चालणार का. प्रेज द लॉर्ड. याचं उत्तर द्यायचं आहे बरं का तुम्हा प्रत्येकाला, देवाला, मला नाही द्यायचं. जर एकमत नाहीये तर आम्ही देवासोबत चालू शकतो का. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्ही जेव्हा देवाबरोबर चालण्याचा बोलण्याचा त्या ठिकाणी निश्चय करतो, कदाचित आम्ही हे बोलूनही दाखवतो का आम्हाला देवाबरोबर चालायचं आहे, आम्हाला देवाचा गौरव करायचा आहे, आमच्या जीवनाद्वारे देवाचं सामर्थ्य आम्हाला लोकांना दाखवायचं आहे. पण बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं जर एकमत नाहीये, जर दोघांचं एकमत नाहीये तर ते सोबत चालू शकत नाही. हालेलुया. समजतंय का. अहो समजतंय का सर्वांना. येस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांना समजताय ना. लक्ष द्या, एकमत असल्याशिवाय दोघे जण सोबत चालू शकत नाही. कारण की देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं. म्हणून आम्ही जेव्हा बायबलमध्ये वाचतो, येशूने म्हटले माझ्यापासून वेगळे होऊन तुम्ही काही करू शकत नाही. आमेन. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ की एकमत होणं नेमकं काय आहे याचा अर्थ बायबल आम्हाला सांगतं का एकमेकांना समजून घेणं आणि ख्रिस्ताचं प्रेम एकमेकांना दाखवणं आहे, त्यांच्यावर विश्वास करणं आहे. हालेलुया. आणि जेव्हा ही पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्ही त्या ठिकाणी वाचतो, हनोकाविषयी इथे लिहिलेला आहे. जर इब्रीचा लेखक जर तुम्ही त्याच्याविषयी ऐकलं असेल तर इब्रीचा लेखक त्या ठिकाणी हनोकाविषयी त्याच्या 11व्या अध्यायाच्या 5व्या-6व्या वचनामध्ये या प्रकारे लिहितो. तो म्हणतो की हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेले. लोकांतर म्हणजे माहितीये का तुम्हाला, स्वर्गामध्ये नेलं त्याला, जिवंत. हे बायबल सांगतं बरं का. आणि बायबल यापुढे लिहितं आणि तो सापडला नाही कारण की त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे आणि विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाजवळ जाण्यासाठी विश्वास महत्वाचा आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगतं हनोक जो आहे तो विश्वासाने कुठे गेला, वाईट जगामध्ये चालतो आहे ना, जगामध्ये देवासोबत चालतो आहे ना. पुष्कळ लेकरं मला विचारता, दादा आमची संगत चांगली नाहीये, काय आम्ही देवाबरोबर चालू शकतो का. हो चालू शकता.
दादा, त्यांचा परिणाम आमच्यावर होतो. ते शिव्या देतात, ते अश्लील गोष्टी पाहतात, ते सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करतात. आम्हालाही करावं वाटतं. का करावं वाटतं तुम्हाला माहित आहे का? कारण की तुम्ही तुमच्या देवाला ओळखतच नाही. तुमच्या हातामध्ये बायबल टिकतच नाही. तुमच्या प्रार्थनामध्ये त्या ठिकाणी 2 मिनिटाच्या वरती तुम्ही प्रार्थनाच करू शकत नाही. विचार करा, तुम्ही कस काय त्या जगामध्ये टिकू शकता? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कदाचित आजचं वचन लय हार्ड आहे, पण देवबाप यासाठी मला आशीर्वाद देव आणि तुम्ही मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. कारण की मी 5 वेळा विचारलं देवबापाला, 5 वेळा. माझा हात त्या ठिकाणी अक्षरशः नोट्स लिहिताना त्या ठिकाणी थरथर कापत होता. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं नको, नंतर बोलन, नको, नाही, आजच तो समय आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही समेटाविषयी उपदेश ऐकला ना. कधी ऐकला? 2 आठवड्यापूर्वी. मग हा समेटाचा उपदेश जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. दोघांचं एकमत होणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की जर 2 व्यक्तींचं मन त्या ठिकाणी एकमत नाहीये तर आम्ही देवाबरोबर त्या ठिकाणी चालू शकत नाही. परंतु जर त्या ठिकाणी दोघांचं मत त्या ठिकाणी त्यांचं एकमत आहे तर ते देवाबरोबर चालू शकता. आमचं आणि देवाचं मन त्या ठिकाणी एक होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? विश्वास असणं गरजेचं आहे. पती पत्नीचं त्या ठिकाणी नातं आहे. या नात्यांमध्ये जर विश्वास असेल तर ते नातं त्या ठिकाणी पुढे टिकतं. परंतु जर त्या नात्यामध्ये संशय असेल तर ते नातं कधी टिकू शकत नाही. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये हा जो संशय आहे लोकांच्या मनामध्ये, हा एक गोष्ट त्या ठिकाणी तयार करत आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र बायबलमध्ये या प्रकारे त्या ठिकाणी गोष्टी लिहिलेल्या आहे की ज्या 2 नात्यांमध्ये त्या ठिकाणी एकमत असू शकत नाही, ते नातं त्या ठिकाणी असून नसल्यासारखं आहे, ते मेलेलं आहे. जर पती पत्नीच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी विश्वास आहे तर ते नातं त्या ठिकाणी पुढेपर्यंत टिकेल. परंतु जर नात्यामध्ये त्या ठिकाणी संशय आहे तर तो विश्वास काही कामाचा नाहीये. जो तुम्ही म्हणता आम्ही देवावर विश्वास ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्या ठिकाणी या दिवसांमध्ये समजणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा संशय घेऊन चालता, तुम्ही आपल्या परिवारामध्ये येणाऱ्या दिवसांसाठी एक समस्या त्या ठिकाणी तयार करता. जी समस्या तुम्हाला आता नाही दिसणार, परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहाल तेव्हा पस्तावा करण्याशिवाय तुमच्याकडे काही कारण नसेल, काही त्या ठिकाणी अजून काही गोष्टी नसेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, दुष्ट जो सैतान आहे, जे तुमच्या विरोधामध्ये आहे, तो ह्याच गोष्टीवर या दिवसांमध्ये काम करताय. त्याची इच्छा आहे की तुमचे परिवार तुटावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे विश्वासाविषयी आम्हाला शिकायचं आहे. यांनी विश्वास केला, हनोकाने विश्वास केला. 65व्या वर्षी जेव्हा मथुशेलह त्याला झाला, मथुशेलह झाल्यानंतर हनोकाने त्या ठिकाणी तिथून पुढे 300 वर्ष देवाबरोबर तो चालला. एवढा विश्वास योग्यतेने चालला का 365 वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा परमेश्वराने त्याला लोकांतरी नेलं, जिवंत नेलं. तत्पासून आतापर्यंत हनोकाला मरणाचा अनुभव आला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हनोक अजूनही जिवंत आहे. मनुष्याच्या त्या ठिकाणी जे वयांमध्ये त्याची गणती, आतापर्यंत तो जिवंत त्या ठिकाणी आहे. जो मनुष्य असून जिवंत आहे. त्याच्यानंतर एक आला ज्याचं नाव एलिया आहे. हे दोघं त्या ठिकाणी देवाने यांना जिवंत त्या ठिकाणी स्वर्गामध्ये नेलेलं आहे. येईल एक समय, येईल हनोक त्या ठिकाणी येईल आणि या पृथ्वीवर जे राहिलेलं काम आहे त्याला ते करायचं आहे. तेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहू. तो त्याचं काम इथे येऊन करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित माझं बोलणं त्या ठिकाणी भाकड कथेसाठी सारखं वाटेल, परंतु मी तुम्हाला भाकड कथा नाही सांगत आहे. मी बायबल मधल्या लिहिणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. कारण की बायबल विषयी लिहिलेलं आहे. इट इज अ गुड न्यूज. आणि न्यूज, बातमी जी आहे ती घडणारी असते. हालेलुया. या घडणाऱ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय तुम्ही समजताय का जे मी बोलत आहे ते? प्रेज द लॉर्ड. सर्वांना समजतंय? डोक्याच्या वरतून नाही जात आहे. गेलं तरी विचारा मला. विचारा, तू काय सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय, तुला सांगायचं काय होतं हे आमच्या डोक्याच्या वरतून गेलं, आम्हाला याचं उत्तर दे, दिल्या जाईल. प्रेज द लॉर्ड.
आणि बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की जेव्हा आमच्या जीवनामध्ये हनोखाविषयी आम्ही शिकलो का त्याला त्या ठिकाणी मरणाचा अनुभव आला नाही, आणि ह्या ठिकाणी आम्ही आज शिकत आहोत एक मत होणं गरजेचं आहे. आमच्या दोघांचे विचार त्या ठिकाणी एक मन होणं गरजेचं आहे. बायबलमध्ये काय लिहिलं, जेथे दोघे आणि तिघे माझ्या नावाने एक मन होऊन जमतील, असंच लिहिलेलं आहे ना, असंच लिहिलेलं आहे ना. एक मन असणं गरजेचं आहे ना. प्रेज द लॉर्ड. एक मन असणं गरजेचं आहे ना. आणि तिथे कोण हजर असतं? परमेश्वर हजर असतो. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं वचन आम्ही त्या ठिकाणी वाचतो, एकमत म्हणजे प्रभू जे म्हणतो त्यासाठी हो म्हणायचं आहे, आणि जे करण्यासाठी त्याने आम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी सुद्धा हो म्हणायचं आहे. या गोष्टींना जेव्हा आम्ही दुजोरा देतो त्याला त्या ठिकाणी बायबलच्या भाषेमध्ये एक मन होणं म्हणतात. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो चर्चला या, आम्ही म्हणतो आम्हाला बाहेर जायचंय, आम्ही नाही येणार. कस काय देवासोबत एक मन होईल? अरे जो परमेश्वर त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करणारा आहे, ज्याने आमच्याकरता सर्व चांगल्या गोष्टी केलेल्या आहे, तो म्हणतो तू काळजी करू नको, मी सर्व काही गोष्टी तुला देणारा परमेश्वर आहे. तुझं वचन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आमच्या पावलाकरता दिवा, आमच्या मार्गावर प्रकाशाचा आहे. तो परमेश्वर जर सर्व गोष्टी द्यायला तयार आहे, तर मला एक गोष्ट सांगा, काय तुमची भरपाई नाही करू शकत का? प्रेज द लॉर्ड. अरे इस्रायल लोकांना एक नियम त्या ठिकाणी लावून दिला होता का 6 दिवस काम करा, 7वा दिवस शब्बात म्हणून पवित्र दिवस त्या ठिकाणी पाळा. आणि जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी टाळतो, तर मला सांगा कस काय आमचं एक मन आहे देवासोबत? ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याला भेटण्यासाठी आम्ही सारे महत्वाचे काम सोडून त्या व्यक्तीला भेटायला जातो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बायबल आम्हाला सांगतं ज्या ख्रिस्ताने आम्हावर प्रेम केलं, काय आम्ही त्याच्यावर प्रेम करण्याची साक्ष लोकांसमोर देतो? हो देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, पण तो म्हणतो या माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही कारण देतो. हालेलुया. देवाचा दिवस पवित्र आहे. कितीही तुमचं नुकसान झालं तर विश्वास आहे का तो भरपाई करणारा तोच परमेश्वर आहे. म्हणून आमोस या ठिकाणी प्रश्न विचारत आहे, 2 व्यक्ती जेव्हा एकमत नाहीये तर ते सोबत चालू शकतात का? प्रेज द लॉर्ड. अतिशय गंभीर गोष्ट आहे. आम्हाला देवाबरोबर चालायचं आहे. हनोक आणि नोहासाठी हे सोपं नव्हतं. त्यांच्याविषयी आम्ही ऐकलं, पुष्कळ लोक त्या ठिकाणी याला हलक्यात घेतात. त्यांना वाटतं काय नाही चालेल, त्यांच्या वेळेला काय एवढं होतं का, एवढं काही खास नव्हतं. अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या वेळेला एवढी दुष्टाई होती का देवाला पस्तावा झाला होता का माणसाला मी निर्माण का केलं? विचार करा आता किती दुष्टाई असेल. प्रेज द लॉर्ड. किती पाप त्यांच्या जीवनामध्ये असेल. पण आमच्या वेळेला तर देवाला पस्तावा नाही झाला, उलट तो आमच्यावर प्रेम करतो. एवढं प्रेम करतो का आम्ही किती अयोग्य असलो, किती पाप केले तरी तो म्हणतो नाही माझ्या लेकरा मी तुझ्यावर प्रेमच करतो. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो सोपं आहे का 300 वर्ष देवासोबत चालायचं? का बरं? त्याला परिवार नव्हता का? कामधंदे नव्हते का? त्याच्याकडे त्या ठिकाणी प्रपंच नव्हता का? अरे सर्वस्व होतं त्याच्याकडे. मी तुम्हाला सांगतो तो सर्व गोष्टी करत असून सुद्धा देवासाठी एक वेळ बाजूला काढत होता, कारण की त्याचं प्रेम होतं आणि तो देवासोबत चालणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे फार कठीण आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो आमची पिढी फार हुशार आहे. इंटरनेटमुळे आम्ही लोक खूप हुशार झालेलो आहे. आम्हाला त्या ठिकाणी साऱ्या गोष्टी अतिशय सोप्या रीतीने त्या ठिकाणी मिळतात. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं आमच्याकडे कारण पुष्कळ आहे, म्हणून त्या ठिकाणी देवाचं आणि आमचं आज एक मत होत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही आमच्याकडे कारण? आहे ना. मी म्हणतो माझ्याकडे कारण आहे. मी मान्य करतो या ठिकाणी या पुलपीटवर उभा राहून त्या ठिकाणी मी मान्य करतो, मी पुष्कळ वेळा देवाला कारण देतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी मी कारण देतो. मी मान्य करतो कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं जो कोणी आपले अपराध मान्य करून सोडून देतो त्याच्यावर दया केली जाते. आणि माझी इच्छा आहे का देवापाने माझ्यावर दया करावी आणि त्याच्या इच्छेप्रमाणे मला चालण्यास सहाय्यता द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो समजतंय का? एकमत नाही तर देवासोबत आम्ही चालू शकत नाही. ज्या नात्यामध्ये, ज्या पती पत्नीच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी एकमत नाहीये ते नातं टिकू शकत नाही. सैतान वारंवार आमच्या परिवाराला बर्बाद करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. पती पत्नी त्या ठिकाणी एकदा एका ठिकाणी पती पत्नीचे वाद सोडवण्यासाठी देवाचे दास गेले. बघा संशय त्या ठिकाणी किती घाणेरडी गोष्ट आहे. काय काय करतो. हालेलुया. एक देवाचे दास त्यांच्या घरी गेले आणि पत्नीचा आरोप त्या ठिकाणी पतीवर होता. आता पालकांना जावं लागतं ना, कारण की कसे आपले आहेत म्हणून त्या ठिकाणी समजून सांगावं लागतं. घरी गेल्यानंतर पाळक साहेबाला कळालं. जेव्हा पाळक साहेब त्या ठिकाणी दोघांना घेऊन बसले तेव्हा पत्नीने आरोप केला का पाळक साहेब तुम्ही काही म्हणा, हा माणूस अतिशय निर्लज्ज आहे. ते म्हणाले अरे ताई झालं काय?
झालं काय आणि काय माझ्या जीवनामध्ये आता व्हायसारखं राहिलेलं आहे. मी याला जेव्हा त्या ठिकाणी दुकानामध्ये पाठवते, जेव्हा मी याला त्या ठिकाणी काही किराणा वगैरे आणायला पाठवते, हा समोरचं दुकान सोडून 3 गल्ल्याच्या उलटून त्या ठिकाणी ज्या पलीकडचं 3 गल्ल्या सोडून त्या ठिकाणी एक दुकान आहे तिथं जातो आणि तिथे एक मुलगी आहे, त्या पोरीचं याचं त्या ठिकाणी काहीतरी आहे. बाळक साहेब म्हणाले, अरे हा याच दुकानात जात नाही पण तो त्याच त्या ठिकाणी दुकानामध्ये जातो. बाळक साहेबांनी तिला विचारलं, बाई तू सगळं करते ते मान्य आहे, काय तुझा पती तुला त्या ठिकाणी तुझ्यावर प्रेम करत नाही का? ती म्हणे करतो. तुझ्या लेकरांना सांभाळत नाही का? तो म्हणे सांभाळतो. तुला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी घरामध्ये आणून देत नाही का? ती म्हणे देतो. लेकरांकडे लक्ष देत नाही का? देतो. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही तुम्हाला त्या ठिकाणी 2 लेकरं झाले आणि एवढ्या वर्षाच्या संसारामध्ये तुम्ही अजूनही एकमेकांवर विश्वास करू शकत नाही का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट, सैतान आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी हे वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो. विश्वास कशाला म्हणतात तो प्रश्न आहे ना. जर शिकायचं आहे तर यहोशवाकडून शिका. तुम्हाला माहित आहे यहोशवाकडून का शिकायचं मी म्हणतोय? 2 हेर माहित आहे तुम्हाला, गुप्त हेर म्हणतात. बायबल जर वाचलं तर तुम्हाला कळेल का येरियोच्या भिंतीविषयी, त्या ठिकाणी येरियो शहराविषयी त्यांचा हेरगिरी करण्यासाठी यहोशवाने त्या ठिकाणी 2 हेर पाठवले. आणि जेव्हा हे 2 हेर पाठवले तेव्हा आम्हाला असं पाहायला मिळतं की ते जे आहे ते कोणाच्या घरामधून निघाले बाहेर माहित आहे तुम्हाला? कोणाच्या घरामधून निघाले? एका वेश्येच्या घरामधून ते निघाले. हो, कोणाच्या घरामधून निघाले? एका राहाब नावाच्या एक वेश्या त्या ठिकाणी जी त्या ठिकाणी होती आणि तिच्या घरातून ते निघाले. देवाचं पवित्र वचन सांगतं, जर आम्ही तिथे असतो ना तर आम्ही काय म्हटलो असतो? अरे काही लाज लज्जा शरम कशाला, कोणत्या कामासाठी पाठवलं आणि तुम्ही काय करून निघत राहिलेले आहे? प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला शहानिशा करायची सवय नाही ना. आम्ही त्या ठिकाणी आमच्या मनाला जे वाटलं, आमचं मन जे आहे ते रिकामं मन आहे. आणि पुष्कळ लोक जे महान त्या ठिकाणी जे वडीलधारे जण आहेत ते म्हणतात रिकामं घर, त्या ठिकाणी रिकामं डोकं म्हणजे रिकामं काय ते म्हणतात ना, हा खाली डोकं सैतानाचं घर. रिकामं मन, खाली डोकं सैतानाचं घर. अच्छा, हिंदीमध्ये मला माहिती नाही बाबा. मी कधी आहारी जात नाही त्या गोष्टीच्या. प्रेज द लॉर्ड. आमच्या डोक्यामध्ये देवाचीच वचनं भरायचं चालू आहेत आता. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का आम्ही त्या ठिकाणी फार झापलं असतं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे काय इतकं बोलू घेतलं असतं? अरे तुम्हाला काही कळतं का? अरे देवाचे लोक आहे तुम्हाला काही वाटतं का? मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. जो व्यक्ती देवाचा आहे, जो व्यक्ती देवावर प्रेम करतो, जो व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा आहे, तो कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या, तो कधीच वाईट गोष्टी करू शकत नाही. आमेन. हालेलुया. आणि यहोशवाला माहित होतं, जर यांना काही चुकीच्या गोष्टी बोललो, यांच्यावर संशय घेऊन मी वाटल ते बोललो तर इतिहास बदलून जाईल. इतिहास बदलून जाईल. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं काय आहे? आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेलं आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणावर त्या ठिकाणी संशय करत आहोत, मी तुम्हाला सांगतो, अरे लोकांनी पाळकांना सुद्धा सोडलेलं नाहीये. लोक पाळकांविषयी असं काही बोलता. मी तुम्हाला सांगतो, लोकांविषयी तो बोलता. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने उत्साहित करू इच्छितो, आपल्या जीवनामध्ये कोणा देवाच्या माणसाविषयी बोलू नका. ते तुम्हाला कदापि उत्तर देणार नाही, परंतु ज्याच्यावर ते विश्वास ठेवता, ज्याची ती सेवा करता, मी तुम्हाला सांगतो, जे लोक देवाच्या दासांच्या, देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये बोलता, त्यांच्या बाजूने परमेश्वर उत्तर देतो. हालेलुया. लिहिलेला आहे, रिटर्न मध्ये दिलेला आहे, तुझ्या विरोधात प्रत्येक बोलणाऱ्या जिभेला तू दोषी ठरवशील. हालेलुया.
सोपं वाटतं आम्हाला बोलायला, आम्हाला तोंडाला येऊन ते त्या ठिकाणी बोलून जातो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो तेव्हा परमेश्वर आमच्या प्रत्येक पावलांकडे लक्ष देतो, आमच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देतो. तुम्हाला माहिती आहे, दावीद आपल्या वचनामध्ये या प्रकारे म्हणतो, जेव्हा माझी हाक देवाच्या कानी गेली तेव्हा पृथ्वी हादरून कंपायमान झाली. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे, तो म्हणतो जेव्हा माझी हाक देवाकडे गेली, तुटलेल्या मनाने हाक मारली असेल ना, तेव्हा पृथ्वी हादरून गेली. खूप परिवारांनी संशयामुळे आपल्या परिवाराला उद्ध्वस्त केलेला आहे. जो घरात व्यक्ती आहे त्याच्यावर जर विश्वास ठेवू शकत नाही तर तो देवावर कसा काय विश्वास करू शकतो? जर दोन लोकांचं मन एक मन नाहीये तर त्यांच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी दिसेल का? पुष्कळ लोक मला म्हणतात, पाळक साहेब आमचं देवावर लय प्रेम आहे. अरे ढोंगी आहात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्याशी देवाने आम्हाला जोडलेला आहे, जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही तर मी तुम्हाला सांगतो ते एक ढोंग आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन लय हार्ड आहे, मला माफ करा त्यासाठी, पण मी लय प्रार्थना केलेली आहे तर तुमच्या वाईट वाटण्याचा परिणाम माझ्यावर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन थोडंसं हार्ड आहे. हे ढोंग घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जीवन घेऊन देवाच्या राज्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, बाहेरून वेगळं आतून वेगळं. मी तुम्हाला सांगतो, एका विश्वासाने प्रत्येक स्थितीमधून जात असताना त्याच्या जीवनामध्ये येणारे संकट, क्लेश, यातना, विपत्ती या सर्व स्थितीमध्ये सारखंच राहायचं आहे. जो देवावर प्रेम करणारा व्यक्ती आहे तो परिस्थितीला पाहून त्या ठिकाणी बदलत नाही. त्याचा जीवनामध्ये विश्वास असणारा जो आहे तो डळमळीत नाही, डळमळीत होत नाही. का होत नाही? कारण की त्याचा विश्वास आहे, त्याचं मन देवाबरोबर एक आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिखावा नाही करायचा आहे. चर्चमध्ये एक, बाहेर एक, घरामध्ये एक, नातेवाईकांसमोर एक, लोकांमध्ये गेल्यानंतर एक विश्वासणारा ज्याचं मन देवासोबत एक आहे, जो देवावर प्रेम करतो, तो प्रत्येक स्थितीमध्ये सारखाच राहतो. म्हणून इब्रीचा लेखक प्रभू येशू विषयी लिहितो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का वचन? अहो समजतंय का? आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक बनायचे आहे. पुष्कळ चर्चेस मध्ये या गोष्टी सांगत नाही. त्यांना वाटतं चर्च खाली व्हायची त्यांना भीती वाटते, परंतु आम्ही तर सत्य सांगणार, पटो अथवा न पटो, देवाचं गौरव होणं गरजेचं आहे. हालेलुया. परिवार बदलणं गरजेचं आहे. लोकांना भ्रमामध्ये ठेवायचं नाहीये. लोकांना त्या ठिकाणी पोकळ आश्वासन द्यायचे नाहीये. लोकांच्या जीवनामध्ये जर कार्य होताना आम्हाला बघायचं आहे तर सर्वात अगोदर ख्रिस्ताचं प्रेम आणि त्याचं सामर्थ्य काय करू शकतं, त्याची शिकवण मनुष्याच्या जीवनामध्ये काय करू शकते, ते आम्हाला लोकांना सांगायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, जर आमचं त्या ठिकाणी एक मन नाहीये तर आम्ही ख्रिस्ताबरोबर चालू शकत नाही. त्या पती पत्नीच्या जीवनामध्ये हेच समस्या होती की त्या ठिकाणी नवरा तर सर्व स्थितीमध्ये उलटत्या. त्या ठिकाणी पत्नीला आनंद वाटला पाहिजे की जो तिचा पती आहे तो सर्वांबरोबर चांगला राहतो, मनमोकळेपणाने त्या ठिकाणी राहतो. परंतु एक गोष्ट जी मनामध्ये त्या ठिकाणी टाकलेली आहे, सैतानाने पेरलेली आहे, आज पुष्कळ परिवार उद्ध्वस्त होताना मी डोळ्यांनी पाहिलेले आहे. हालेलुया. तुम्हाला माहित आहे पती पत्नीला प्रभू काय म्हणतो? एक देह म्हणतो. किती लोक विश्वास करतात पती पत्नी एक देह आहे, एक आहे ना, बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना, पती पत्नी एक देह आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, जेव्हा हे संशयाची भिंत मध्ये येते ना, त्या दोघांचं नातं वेगळं होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही संशयाची भिंत त्या ठिकाणी जर त्यांच्या जीवनामध्ये आहे ना, ते एक देह होऊ शकत नाही. जर पती पत्नीमध्ये एकमेकांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या चारित्र्यावर जर संशय आहे तर देवाचं पवित्र वचन सांगतं की ते दोघं त्या ठिकाणी एक देह नाही आहे.
पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं का जर यहोशवाने त्या ठिकाणी त्या 2 हेरांना जर दोष दिला असता, जर त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी सहमत न होता त्यांच्यावर संशय ठेवला असता, तर मी तुम्हाला सांगतो यरीहोची भिंत कधीच पडली नसती. प्रेज द लॉर्ड. यरीहोची भिंत कधीच पडली नसती. आजही पती पत्नीच्या नात्यांमध्ये, परिवारांच्या नात्यांमध्ये त्या ठिकाणी संशय नावाची एक भिंत त्या ठिकाणी उभी आहे. जोपर्यंत ती पडत नाही तोपर्यंत ते एकमत होऊ शकत नाही. यासाठी मनुष्याला खऱ्या पश्चातापाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कशाची गरज आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो पुष्कळ परिवार यामुळे बर्बाद झाले. आम्ही देवाबरोबर विश्वासाने चालू शकतो, विश्वासाद्वारे त्याला संतुष्टणे अशक्य आहे. जर मी तुम्हाला सांगतो हे वचन आम्हाला माहिती आहे, जर देवाला विश्वासा वाचून संतोषीने त्याला खुश करणं अशक्य आहे, त्याच्याबरोबर एकमत होणं अशक्य आहे, तर देवाचा पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पती पत्नीच्या नात्यामध्ये जोपर्यंत विश्वास नाही ते लोक देवावरही विश्वास करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का माझं? प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? कठोर तर नाही वाटत आहे ना? म्हणा पालक साहेब बोला, आम्हाला काही वाटत नाहीये. आमच्या जीवनात सुधारणा होऊ द्या, जेणेकरून आमच्याकडे पाहून लोकांनी देवाचं प्रेम समजावं. आम्हाला काही वाटत नाही. आमेन. तुम्ही बोलले बरं का, आता मी तुमच्या दोषापासून सुटलो. प्रेज द लॉर्ड. एकत्रित बसून बोलू नका, पाळक असा बोलून मला लय बोलला पा, चुगल्या विगल्या करू नका, मला तोंडावर बोला पण हे दुसऱ्याला सांगू नका बरं का. मी ते उलट ते दुसऱ्याला सांगा अगोदर मलाच सांगा, म्हणजे मी सुधारणा करील. कारण की सुधारायला मला आहे ना, लोकांना थोडी सुधारवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे बायबल मध्ये लिहिलेलं आहे तुझा भाऊ डोळ्यासमोर आहे. जो भाऊ तुझ्या डोळ्यासमोर आहे, समजा या ठिकाणी प्रवीण दादा माझ्या डोळ्यासमोर बसलाय. अरे हा डोळ्यासमोर असून जर मी याच्यावर प्रेम करू शकत नाही, ज्या देवाला मी पाहिलं नाही त्याच्यावर प्रेम करू शकतो का? हा समोर आहे, हा माझा भाऊ माझ्या समोर आहे. जर हा डोळ्यासमोर दिसत असून याच्यावर मी प्रेम करू शकत नाही, ज्या देवाला मी डोळ्यांनी पाहिलं नाही त्याच्यावर कसं काय प्रेम करू शकतो? हालेलुया. अहो आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला देवाचं पवित्र वचन आम्हाला समजणं गरजेचं आहे. जेव्हा ही पवित्र शास्त्र बायबल मध्ये आम्ही राहतो, की ज्या लोकांमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर राहतो, जर त्यांच्यावर आम्ही विश्वास करत नाही, मी तुम्हाला सांगतो तो व्यक्ती कधी प्रभू मध्ये वाढू शकत नाही. एक संशय करणारा व्यक्ती आतल्या आत मरत असतो. लक्षात ठेवा, एक संशय करणारा व्यक्ती स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रतिदिवशी मरत असतो. असा व्यक्ती देवाबरोबर कधी चालू शकत नाही. ना त्याच्याकडून प्रार्थना होईल, ना त्याच्याकडून बायबल वाचन होईल. तो फक्त एक त्या ठिकाणी लोकांसमोर दिखाव्याचं जीवन दाखवील, जे दिखाव्याचं जीवन परमेश्वराच्या काही कामाचं नाहीये. समजतंय का? समजतंय का? अहो समजतंय का? आज पारख करायची आहे. खूप लोकांना पश्चातापाची गरज आहे. या सर्व घाणेरड्या गोष्टींमधून आम्हाला बाहेर यायचं आहे. तुम्हाला आणि मला खऱ्या पश्चातापाची गरज आहे. एकमेकांवर विश्वास करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. अरे या गोष्टी त्या ठिकाणी साधारण वाटतात, परंतु या शिकवणीची आम्हाला गरज आहे. हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्ही सैतानाचं ऐकत बसलेलो आहे या दिवसांमध्ये. तुम्हाला माहित आहे का, रील पाहतो आम्ही. काय पाहतो? रील पाहतो. रील माहित आहे का तुम्हाला? रील काय असते? इंस्टाग्रामवर फेसबुकवर येणारी रील. बसले उठले हट पाळक साहेब, आम्ही तर देवाच्या आत्म्याचे रील पाहतो. अरे बापरे, देवाचा आत्मा बी दिसायला लागला काय तुम्हाला? वा रे वा, प्रेज द लॉर्ड. आम्ही मोबाईल घेऊन बसतो, तासन तास बसतो. आम्ही टीव्ही पाहत बसतो ना. अहो टीव्ही पाहतो का नाही? सिरियल पाहतो. एका एका बाईचे 4-4 नवरे. पाहतो ना. आणि काही काही बहिणींना मी असं पाहिलेलं आहे, स्वतःला तिथं ठेवता तिच्या जागी. वा. अरे तुम्ही जर मी माझ्या लहान वयामध्ये जेव्हा एखादा मूवी पिक्चर पाहायचो, डोळ्यासमोर पिक्चर यायचा, एक हिरो 10 लोकांना मारतोय, आम्हाला वाटायचं आम्हीच हाणू राहिलो काय.
अरे होत ना, जेव्हा तो 10 जणांना मारतो, हे आमचे हातपाय, आमचे एक्सप्रेशन, हे अरे बापरे बाप. लेकरांना विचारा, लोक ते त्याच्या आई बापावर प्रयोग करता स्वतःला. हा, एखादा पिक्चर आला, बहिणी बसता पिक्चर समोर, रडायचा सीन आला, डोळे पुशी ती. अरे म्हटलं काय झालं? ते चिमणी पाखरं पिक्चर पाहणाऱ्या बा ना. अरे बाप रे बाप. ती तिकडं डोळे पुशीती, इकडं डोळे पुशीती. अरे मी काही घरामध्ये गेलो, अरे घरामध्ये गेल्यानंतर ते काय पाहत होते माहितीये का? बागबान पिक्चर. तो बागबान पिक्चर, त्याच्यामध्ये अरे बसले ना, मस्त पैकी एकदम आयुष्यात बसले आणि त्यांच्यासोबत बोलतो, हा बरे का, हा बरे. त्यांचे लेकरं त्यांना, बागबान मध्ये काय, लेकरं कसे आई बापाला सोडून देतात, असंच आहे ना ते. लेकरं आई बापाला सोडून देतात. यांचे लेकरं यांच्याशिवाय कोणावरच प्रेम करत नाही, यांना एवढे जीव लावता, सदा यांचे काम ऐकणारे. पण बाईन माणूस पाहतो काय, बागबान. अरे तुझे लेकरं सोडून जाणार नाही, तरी बी नाही, लेकरं कसे सोडून जातात? सोबत आहे ना तुझ्या, नाही तरी बी लेकरं सोडून जातात. रिलेट करतात स्वतःला. लोकांच्या डोक्यामध्ये हा कचरा त्या ठिकाणी सैतान या दिवसांमध्ये भरत आहे. तुम्हाला माहित आहे, रीलवर त्या ठिकाणी, मी नाव नाही ठेवत कोणाला, रील स्टार असतात आहे ना, त्यांनी तिने इकडून बट हलवली का, हिची इकडून बट निघते. प्रेज द लॉर्ड. अरे त्याचं तिकडून शर्टाचं बटन उघडलं का, हा 2 शर्टाचे बटन उघडितो. अरे मी तुम्हाला सांगतो काय, अरे तो हिरो एकटा 10 जणांना मारतो, याला वाटतं मी बी त्या हिरो सारखा आहे, मी बी 10 जणांना हानील, आणि खऱ्या जीवनामध्ये एका झापडीचा नाही. या सत्यस्थिती आहे ना, अहो सत्य आहे. याच्या पलीकडे काय आहे? देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला कृपा मागणं गरजेचं आहे. हे ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे बरं का. असं मी खरं सांगतोय तुम्हाला, हे मी जगाच्या लोकांविषयी नाही बोलते. ख्रिस्ती, जे ख्रिस्ताचं अनुकरण करणारे, त्यांचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. इतक्या मालिका बघितल्या, इतक्या युट्यूबवर त्या ठिकाणी काय काय बघितलं, आणि देवाचं पवित्र वचन सांगतं त्याने आपल्या जीवनामध्ये कडूपणा भरून बसले. ती सासू वाईट आहे तर माझी बी वाईटच आहे, ती सून वाईट आहे तर माझी बी सून वाईट आहे, ते पोरग धडाचं नाही तर माझं बी पोरग धडाचं नाही. कचरा भरून ठेवला ना तो. तिचा नवरा त्या ठिकाणी चांगला नाही, माझा बी नवरा चांगला नाही, त्याची बायको चांगली नाही, माझी चांगली नाही. वा रे वा, प्रेज द लॉर्ड. आणि यातून आम्ही सुटतच नाहीये, आणि याच गोष्टींमुळे आम्ही देवावर विश्वास करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्याला यातून सुटायचं आहे. यहोशवाने विश्वास केला आणि त्या ठिकाणी हे जे हेर आहे त्या वेश्येच्या घरामध्ये राहिले, पण हे देवाचे लोक आहे आणि हा त्या देवाच्या योजनेचा भाग होता, कारण की यांच्याद्वारे देवाला राहाबाचं घर त्या ठिकाणी वाचवायचं होतं. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाने कशासाठी निवडलं माहितीये? कारण की तुमच्याद्वारे लोकांना देवाला वाचवायचं आहे. पण आज संशय मनामध्ये आहे ना, त्याच्यामुळे आम्ही देवाच्या योजनेला बाधा बनून बसलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची सहभागिता कोणाबरोबर होती? पापी लोकांबरोबर आहे, बरोबर ना? आणि आम्ही म्हणतो पाळक साहेब ती बया कधीच बदलणार नाही. मी म्हटलं तुझ्यामध्येच बदल होणं गरजेचं आहे. तुला आधी बदलणं गरजेचं आहे, कारण की तू अविश्वासू आहेस. हे तरी मी आहे तुमच्या जवळ, म्हणून मी बोललो. प्रभू येशू तुमच्या जवळ असता तर प्रभू पहिला म्हटला असता सैताना दूर हो. हे तरी प्रभू येशूचं झालं. बाप्तिस्मा करणारे योहान असता तर म्हणाला असता सापाच्या पिल्लांनो. मी तर एवढं कठोर बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. है ना, मी तर तुमच्या समोर असाच राहतो. काही लोक मला म्हणतात पाळक साहेब असेच लोकांसमोर उभे राहिले तर तुम्हाला लोक निवडून देतील. म्हटलं मला तिथं यायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. है ना, आम्हाला कोणाचं अनुकरण नाही करायचं आहे, ख्रिस्ताचं अनुकरण करायचं आहे. आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की
आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का आम्हाला एकमत होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. खूप घरांमध्ये जातो आम्ही, खूप घरांमध्ये जातो. देवाचे दास पास्टर संजय पवार पुष्कळ घरांमध्ये जे अनुभव सांगत राहता मला, ते म्हणाले सर्व गोष्टींचा सार एकच होतो त्या ठिकाणी, संशय. सारं घुमून फिरून कुठे येतं माहितीये का? शेवटी त्याच गोष्टीवर, संशय. परिवारांमध्ये भांडणं आहे, संशय. अवघड आहे ना. प्रेज द लॉर्ड. अरे लहान लहान लेकरांना आई बापांनी भांडणं केले आणि त्यांच्या मनामध्ये काय काय पेरलं माहितीये? मी तुम्हाला सांगतो, कानाने ऐकलं मी. डोळ्यात 7 वर्षाची पोरगी आली समोर, 7 वर्षाची पोरगी, आणि येऊन काय म्हणती, माझे पप्पा म्हणता का माझ्या मम्मीचं कोणासोबत तरी चक्कर आहे म्हणून. काय पेरलंय लेकरांच्या मनामध्ये. अरे त्या लहान वयामध्ये त्यांना आम्ही मॅच्युअर परिपक्व करत राहिलो या घाणेरड्या गोष्टी भरून. मी घमंड करतो माझ्या परिवाराविषयी का माहितीये का? जेव्हा आम्ही वडीलधारे जे मोठे लोक, माझे मम्मी पप्पा, माझी आजी, माझे नातेवाईक जेव्हा त्या ठिकाणी बसायचे, त्यांच्या गप्पा असायच्या लोकांविषयी म्हणा, परिवाराविषयी म्हणा, कोणत्या गोष्टींविषयी, त्यांनी आम्हाला आहे ना फक्त डोळे आमच्याकडे केले ना, उठ निघ, आम्ही उठलोच पाहिजे. आणि आम्ही आमच्या लेकरांना घेऊन बैस ना, बैस, ऐक ऐक. आणि आमच्या गप्पा कशा, याचं तिच्या सोबत आहे, ते तिला घेऊन पळालं, त्याने असं केलं आणि ते असं, आणि लेकरं ऐकत राहिले ऐकत राहिले ऐकत राहिले. आणि ऐकल्यानंतर झोपं वाटतं, हसतात हसतात लेकरं, ते आई बाप हसतात त्यांना. आणि काय आमचे लेकरं कसे, अरे काय बोलता, अरे बापरे काय बोलता. अरे मॅच्युअर करत राहिले तुम्ही त्यांना वयाच्या अगोदरच. या गोष्टी त्यांच्या मनामध्ये, घरामध्ये या गोष्टी बोलल्या जातात का? बायबल सांगते ते एकमत नाही, विश्वास नाही, तिथं देवाची उपस्थिती कसं काय असेल? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या लोकांच्या घराची त्या ठिकाणी अवस्था आहे. लेकरांच्या मनामध्ये कडूपणा भरलेला आहे. हा कडूपणा घेऊन देवाच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. कितीही चर्चला जा, किती बायबल वाचा, कितीही प्रार्थना करा, काहीच फायदा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? अहो समजतंय का? तुम्हाला वाटतं मनामध्ये कडूपणा घेऊन तुम्ही चर्चला जाता, बायबल वाचता, प्रार्थना करता, सर्व काही करता, आणि न्यायाच्या दिवशी प्रभू तुम्हाला असं धरेल ना, असं काढून टाकेल? किती लोकांना आवडेल असं झालेलं? किती लोकांना आवडेल? तुम्ही प्रार्थना केली, चर्चला आले, बायबल वाचलं, प्रार्थना केली, ओरडू ओरडू त्या ठिकाणी, रडू रडू त्या ठिकाणी आराधना केली, सर्व केलं, आणि शेवटी प्रभू म्हणतो चल निघ. असं धरेल तुम्हाला प्रभू? असं धरेल? कसं वाटेल? चांगलं वाटेल का? मला तर बिलकुल नाही वाटणार बाबा. प्रेज द लॉर्ड. वाटेल का चांगलं? अहो नाही वाटणार ना. तुम्हाला माहित आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का आमच्या जीवनामध्ये आम्ही काय ऐकून प्रभू येशूवर विश्वास केला माहिती आहे? मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणाला जात नाही असं जो म्हणणारा प्रभू आहे, त्यावर आम्ही या गोष्टीमुळे विश्वास ठेवला, आणि जगाचा उद्धार करता, तारण करता, स्वर्गाचं द्वार, सार्वकालिक जीवन हे सर्व देव देणारा, आरोग्य, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा, हे सर्व गोष्टी ऐकूनच आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला ना. पण सैतानाने आमच्या मनामध्ये कोणतं बीज पेरलं? संशयाचं बीज पेरलं. देवाविरोधात बी, देवाविषयी बी संशय मनामध्ये. करील का नाही, करील का नाही, करील का नाही, होईन का नाही, होईन का नाही, कसं काय काम होईल? ज्या नात्यांमध्ये एकमत नाहीये तिथं देवाचं कार्य होत नाहीये. ज्या परिवारामध्ये एकमत नाहीये ते परिवार त्या ठिकाणी सोबत त्या ठिकाणी चालू शकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे ना. अहो सत्य परिस्थिती आहे का नाही? समजतंय का? प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? अशा लोकांच्या प्रार्थना सुद्धा देवबाप ऐकत नाही बरं का, ज्यांच्या मनामध्ये संशय आहे. अशा लोकांच्या प्रार्थना सुद्धा देव ऐकत नाही. चला वचन वाचू. तुम्ही म्हणाल काही सांगतो, चला वाचा. याकोबाचं पत्र काढा. ते नको देऊ, ते काढलेले ते. अरे जे दुसरे काढलेले, हा दे. याकोबाचं पुस्तक काढूया आपण. त्याचा पहिला अध्याय. याकोबाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 6 ते 8 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे,
काय लिहिलेलं आहे? कारण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यामध्ये चंचल म्हणजे वचवचा असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. संशय धरणाऱ्या माणसाविषयी काय लिहिलं? आपणाला देवापासून काही मिळेल असं त्याने समजू नये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय लिहिलं. याकोब काय म्हणतो? संशय न धरता विश्वासाने मागायचं आहे. म्हणा, संशय न धरता विश्वासाने मागायचं आहे. कारण संशय परिवारांना बर्बाद करत आहे. पुष्कळांचं जीवन बर्बाद झालं आहे. इथं लिहिलेलं आहे त्याने संशय न धरता विश्वासाने मागावे. आणि संशय धरणारा व्यक्ती कसा आहे माहित आहे का? वाऱ्याने लोटलेल्या उचंबळणाऱ्या लाटांसारखा आहे. तो द्विबुद्धीचा आहे. आणि त्यांनी कधीही असं समजू नये का देव त्याच्या प्रार्थनेचा उत्तर देईल. बिलकुल नाही देणार. क्लिअर आहे, रिटन आहे. हाच याकोब त्या ठिकाणी इतक्या गहन गोष्टी लिहितो. काय लिहितो माहितीये का? जिभेविषयी लिहितो. त्या ठिकाणी एवढ्याशा सुकानुनी त्या ठिकाणी मोठ्यातलं मोठं जहाज तुम्ही त्या ठिकाणी हलवलं. त्याच्यानंतर तो पुढे लिहितो का त्या ठिकाणी किती मोठं काम त्या ठिकाणी तुम्ही केलं, किती त्या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे ना पुढे त्याच्यामध्ये जे जे तुम्ही वाटल ते मोठमोठे काम केले. पण या जिभेला जर नियंत्रणात ठेवलं तर काय काय? जीभ सर्वात छोटा अवयव आहे, पण काय आहे? अनितीचं भुवन आहे. प्रेज द लॉर्ड. काय आहे? अनितीचं भुवन आहे. हे याकोब लिहितो इथे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये संशय आहे, त्याने देवाकडून आपणाला काही मिळेल असं कधीच समजू नये. या गैरसमजातून त्याने बाहेर यावं. कारण की तो दोन बुद्धीचा आहे. तो इकडं बी पाय ठेवतो, तिकडे बी पाय ठेवतो, तो तिकडे बी जातो, इकडे बी येतो, हे येतो. आणि मी तुम्हाला सांगतो दोन थडीवर पाय चालणारा माणूस कधी देवाबरोबर चालू शकत नाही. मानो या ना मानो, लेकिन यही सच है. एक म्हातारी आजी होती. तिनं लग्न नव्हतं केलं. म्हातारी आजी त्या ठिकाणी तिचं घर होतं, चांगलं मोठं घर होतं. गव्हर्नमेंट सर्वंट होती. घरामध्ये भाडे करू ठेवले वरच्या माळ्यावर. आता त्या ठिकाणी तिच्या घरातून त्या ठिकाणी आता आजीबाई आहे. आजीबाईंना लक्ष ठेवायला लय आवडतं लोकांवर, आहे ना. पेईंग गेस्ट नावाची संकल्पना माहित आहे ना तुम्हाला. पण ती फॅमिली होती आणि ती फॅमिली विश्वासणारी होती. वर्शिप लीडर तो दादा होता आणि त्या ठिकाणी चांगल्या कामाला होता. चांगल्या म्हणजे जेमतेम ऍव्हरेज आमच्यासारखं मिडल क्लास. आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे तो काम करायचा. परंतु आजीबाईची एक खोड होती. आजीबाईला काय वाटायचं का तिच्या घरामधून काही ना काही कोणी ना कोणी चोरीच करीत. तिला वाटायचं ती फॅमिली जी आहे, ते दादा जे आहे ते घरामध्ये येऊन तेलच चोरीत काय, साखरच चोरून नेतं का काय. म्हणून आजी काय करायची माहितीये का? आजी पावडरचा डब्बा आहे ना, लोक पावडर तोंडाला लावतात, पण आजीबाई काय करायची? किचनच्या दरवाजाने सारे त्या किचन मध्ये त्या ठिकाणी पावडर टाकून द्यायची. का बरं टाकायची माहितीये का? कारण की तिला वाटायचं कुणी त्या ठिकाणी आलं आणि माझं तेल, गोड तेल वगैरे, माझं साखर वगैरे चोरून जर नेली आणि त्या ठिकाणी तिथं माझं दूध वगैरे जर त्या ठिकाणी ते उकळलेलं मी ठेवलेलं पातेलं आहे त्याच्यातून कोणी काढून नेलं तर मला कळेल इथं कोण आलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि याच गडबडीमध्ये आजीबाईंनी त्या ठिकाणी पावडरचे डबे एवढे संपवले, एवढे पावडरचे डबे आणायची, रोज तीच कामं राहायची आजीबाई. आणि तिचा संशय त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी गेली, घर भाडे करून कडे गेली आणि त्यांना म्हणाली तुम्ही माझ्या घरातलं गोड तेलच चोरून नेलं. ते म्हणाला अगं आजी आम्हाला काय करायचंय? नाही म्हणे तुम्ही चोरच आहे म्हणे. तुम्ही काय केलं? मी तिथं पावडर टाकला होता, तुम्ही पेपर आणले आणि पेपर आथरवले, त्या पेपरवर पाय ठेवून त्या ठिकाणी तुम्ही पुढे गेले आणि माझं गोड तेल जे आहे ते चोरून नेलं. ते म्हणाले अगं बाई आम्हाला काय तेच काम आहे का? आम्ही एवढे पावडरचे डबे आणून त्या ठिकाणी संपवायलाय, एवढे श्रीमंत नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. अरे कोणावरही संशय. मी तुम्हाला सांगतो संशयी व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती नसते.
म्हणा, विश्वासाने म्हणा, संशयी व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच शांती नसते. अरे विश्वासाने म्हणा जरा, म्हणा, संशयी व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच शांती नसते. आमेन. कारण की असंच आहे. तुम्हाला माहित आहे का, विश्वासाच्या सिमिलर त्या ठिकाणी जर कोणता आम्ही गोष्ट पाहिली तर त्याला शांती असणं गरजेचं म्हणतात ना, आहे ना. विश्वास जर असला तर त्या घरामध्ये शांती असते. बरोबर ना? मान्य करतात ना, ज्या घरामध्ये विश्वास आहे त्या घरामध्ये शांती असते. हे सर्वजण मान्य करतात. परंतु सैतान असं होऊ देणार नाही. सैतानाला तुमच्या घरामधलं वातावरण अस्वस्थ करायचं आहे. काय करायचं आहे त्याला? तुमच्या घरामधलं वातावरण अस्वस्थ करायचं आहे. तुम्ही म्हणून म्हणतो या गोष्टीवर विश्वास करा बरं का. या संशयामुळे परिवार उद्ध्वस्त झालेले आहे. विचार करण्याची गरज आहे. हालेलुया. अहो समजतंय का? समजतंय का? अजून बोलू का? पुढचे सांगू का? कबस झालं एवढं आजच्यासाठी? हा प्रेज द लॉर्ड. असं काहीतरी उत्साह. 2-4च बोलले. माठे गपणार आहे कशाला, आहे ना. तुम्हाला माहित आहे का, शाळेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आम्ही नाही का, मास्तर जे काही लय टॉपर लेकरं असतात, हुशार असतात, मास्तर म्हणतात आता तुमचा थोडासा वेळ घ्यायचा होता पण नको तुम्ही बोल. पण काही शहाणे हुशार, नाही सर मागचे पोरं त्यांना शिव्या घालतात. आम्ही त्यातलेच होतो. कंटाळा येतो ना. प्रेज द लॉर्ड. चला, हा आमचा विषय नाहीये. परंतु या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्ही उपास प्रार्थना करतो देवाबरोबर चालण्यासाठी. आणि आमच्या जीवनामध्ये जर संशय असेल तर मी तुम्हाला सांगतो, हा संशय आम्हाला प्रभू सोबत विश्वासाने चालू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्यामध्ये बघा, तुम्हाला किती लोकांना विश्वास आहे तुम्हाला आज तुम्ही स्वर्गामध्ये जाल? किती लोकांना विश्वास आहे तुम्ही आज जर प्रभू आला स्वर्गामध्ये जाल? काय बोलावं? मन अशांत. बरं ठीक आहे, तुम्ही स्वर्गामध्ये जाल, मान्य करतो. लोकांनी तुमच्या मनामध्ये कचरा भरायला जो सुरुवात केली ते ऐकणं बंद केलं का? शेजाऱ्यांविषयी बोलणं बंद केलं का? निंदा करणं बंद केलं का? घरातल्या लोकांचा द्वेष करणं बंद केलं का? केलं का? देवावर अविश्वास धरणं बंद केलं का? मिसरी भाजणं आणि दाताला लावणं बंद केलं का? तंबाखू खाणं बंद केलं का? व्यसन करणं बंद केलं का? निंदा करणं बंद केलं का? हे देवा, हे मी राहता का त्याच्यात? आम्हाला माहितच नव्हतं. म्हणून म्हणतो वचनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. वचन वाचणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तर वाचताच येत नाही. मी म्हटलं अरे बाप, मी देतो ना तुम्हाला बायबल. मागा ना मला ऑडिओ बायबल मागा, द्या आम्हाला बायबल. पैसे द्या, त्याचे काही लागतात. 600 रुपयाचं बायबल आहे ते द्या. पैसे द्या, मी देतो तुम्हाला. नाही पाळक साहेब तुम्ही चांगले आहे, तुम्ही खूप चांगले पाळक साहेब. काय खैर आमचा विषय नाही. अरे मला एक गोष्ट सांगा, आम्हाला विश्वासच नाहीये का आज प्रभू जर आला तर आम्ही स्वर्गामध्ये जाऊ? का नाही माहितीये का? कारण की आमचं मन अशांत आहे. आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी वाटेल त्या गोष्टी त्या ठिकाणी भरलेल्या आहे. आम्ही या गोष्टींवर त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. वेगळे वेगळे विचार येतात त्या ठिकाणी. नातेवाईक, शेजारचे, पाजारचे लोक त्या ठिकाणी, मित्र, सर्व लोक त्या ठिकाणी फोन करतात आणि फोन करून मनामध्ये नको नको त्या गोष्टी त्या ठिकाणी टाकत राहता. मी तुम्हाला सांगतो, हे दुसऱ्यांकडून येणारी चार्जिंग आहे ना, बंद करा. दुसऱ्यांकडून येणारी चार्जिंग आहे ना, ती बंद करायची. दुसऱ्यांकडून येणारी चार्जिंग म्हणजे माहिती आहे का तुम्हाला?
तुमचा मोबाईल चार्ज करायला तुम्ही काय करता, एक सॉकेट असतं, ते सॉकेट आणि एक पिन असते, ती पिन मोबाईलला लावता आणि ती पिन जी आहे ती मोबाईलला लावल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, मोबाईलची बॅटरी चार्ज होती, आहे ना. तसंच आमच्या जीवनामध्ये आहे का आमच्या शेजारचे पाजारचे नातेवाईक, आमच्या परिवारातले मंडळीतले लोक आम्हाला फोन करतात आणि फोन करून आम्हाला फुकटची चार्जिंग द्यायला लागतं. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांची चार्जिंग एवढी पॉवरफुल राहती की जेव्हा आमची फुल चार्ज होतं ते देत राहतं आणि काय होतं माहित आहे का, बॅटरीचा काय होतो, ब्लास्ट होतो. बॅटरीचा ब्लास्ट कसा होतो, घरामध्ये नवरा बायको आहे, तुमच्याविषयी मला आहे ना असं अपेक्षा नव्हती बरं का, हा मी तर एवढं चांगलं समजून बसले होते, हा अरे बाहेर कसा दूतासारखा राहतो भूता, काय अरे काय काय बोलतात. मी तुम्हाला सांगतो, मला ना अक्षरशः मी समोर आणि ती ताई तिच्या नवऱ्याला म्हणते तू बिनडोके. बापरे, बरं तो बिचारा काहीच बोलाना नाही. आता मला नाही माहिती मी तिथून गेल्यानंतर त्याने काय केलं असेल तिचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अहो या गोष्टी सोप्या नाहीये. मी तुम्हाला सांगतो, हनोक देवासोबत चालत होता, देवाने त्याला नेलं, नोहा चालत होता आणि जे तारू बांधायचं काम नोहाला दिलं होतं त्याने ते पूर्ण केलं. तुम्हाला माहित आहे, तर विश्वासाने त्या ठिकाणी नोहाचाच परिवार त्या ठिकाणी त्या जलप्रलयापासून वाचला. हे सोपं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तिसरा व्यक्ती अब्राहामाविषयी प्रभू त्याला म्हणतो माझ्या उपस्थितीमध्ये चाल, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं म्हणजे कोणताही संशय मनामध्ये न बाळगता त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवून देवाचा गौरव करणं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्यामध्ये त्या ठिकाणी जर आमच्यामध्ये वाईट आहे, आमच्यामध्ये खडूपणा आहे, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे, तर मी तुम्हाला सांगतो देवाबरोबर तुम्ही चालू शकत नाही. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वर त्या ठिकाणी वाईटाचा तिरस्कार करणारा परमेश्वर आहे. जर देवाबरोबर चालणारे, एकमत होऊन चालणारे देवाचे लोक तुम्ही जर आहात, तर तुमचं आणि देवाचं मन एक होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तर लेकरांना बोलायला सुरुवात केली होती, ते लेकरांनी मला ब्लॉक करून टाकलं. म्हटलं वा देवापा तुझी स्तुती असो, असे लेकरं बी नको मला, है ना. दादा मलाच बोलला वाटतं, हा तुलाच बोललो, ओपन क्लिअर बोलतो, तुलाच बोललो. प्रेज द लॉर्ड. किती दिवस त्या ठिकाणी, अरे देवाच्या आगमन निकट आहे. प्रभूचं वचन सांगतं, विश्वासणाऱ्यांच्या त्या ठिकाणी बलियाराची ख्रिस्ताबरोबर सहभागिता होऊ शकत नाही. कोणतं ढोंग घेऊन आम्ही चालत आहोत, कोणता अहंकार आमच्या जीवनामध्ये आहे. आज लोकांना काळाची खात जिरावी म्हणून त्या ठिकाणी स्वतःच्या मनाने प्रचारक पाहिजे. तुला गाडी मिळेल, बंगला मिळेल, बंगला त्या ठिकाणी एकदम ऐशोआरामाचा मर्सिडीज मिळेल, मर्सिडीज बाळासाहेब ब्लॅक कलरची मर्सिडीज. खतरनाक का. अरे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं काय, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. संशय आम्हाला देवापासून दूर करतो. संशय आम्हाला देवापासून दूर करतो. लिहिलेला आहे इब्रीमध्ये, देवाजवळ येणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो. जेथे प्रभू आहे तेथे संशय कधीच येऊ शकत नाही. जेथे प्रभूची उपस्थिती आहे तेथे संशय कधीच येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूवर विश्वास आहे तर सर्व गोष्टी चांगल्या, आणि जर विश्वास नाही तर मी तुम्हाला सांगतो घरामध्ये या संशयामुळे काहीही होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. अरे देवावर संशय आहे, आजार बरा नाही झाला, देवा तू असं का केलं, तुला समजत नाही का, संशय देवावर. नाही मग दुसरीकडे जाऊन येतो, अरे परमेश्वर साऱ्या गोष्टी आहे ना. प्रेज द लॉर्ड. संशय त्या ठिकाणी विचार मनामध्ये अविचार उत्पन्न करतो, अशांती उत्पन्न करतो, तिरस्कार उत्पन्न करतो, भांडणं उत्पन्न करतो, परिवार तोडतो, संबंध खराब करतो. सोपं नाहीये, हलक्यात नका घेऊ संशयाला. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, खूप लोकांनी या संशयामुळे त्यांच्या समाजासोबत संबंध खराब केलेले आहे. ही फार भयानक गोष्ट आहे. बिघडून टाकले त्यांनी, आपले संबंध खराब केले. ते म्हणता आम्ही देवाबरोबर चाललोय, आणि त्या ठिकाणी दाव्याने म्हणता आमचे त्या ठिकाणी लोकांबरोबर संबंध खराब असू द्या पण देवासोबत आमचे संबंध चांगले. अरे खोटं बोलता तुम्ही, फसवताय. तुमची प्रार्थना सुद्धा देव ऐकत नाही. हालेलुया.
मी तुम्हाला सांगतो आम्हाला संशय देवापासून दूर करतो. मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक त्या ठिकाणी म्हणतात आमचा देवाबरोबर खूप चांगला संबंध आहे. नो, गैरसमज आहे, ही लबाडी आहे. देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर. किती लोकांना क्रॉस माहिती आहे? क्रूस माहिती आहे? क्रूस कसा असतो? क्रॉस कसा आहे? कसा आहे? अधिकचं चिन्ह आहे ना. अरे आहे का काही? नाही. आपल्याकडे उपाय काही कमी आहे ना. हा क्रॉस आहे ना. त्याला त्या ठिकाणी जर तुम्ही असं केलं काय झालंय? असंच आहे ना. प्रेज द लॉर्ड. बाळक जुगाडू आहे ना. कसा आहे क्रॉस? ही व्हर्टिकल लाईन माहिती आहे का? व्हर्टिकल ही उभी दांडी. हे दर्शवतं देवासोबत आपलं नातं ठीक करा. कोणासोबत? देवासोबत. हे आडवं माहित आहे का? हे आडवं काय? आपल्या शेजाऱ्या लोकांसोबत आपलं नातं ठीक करा. प्रेज द लॉर्ड. तू आपला देव परमेश्वर लिहिलेला आहे ना. तू आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? या गोष्टी आहेत. हा क्रॉस आम्हाला काय शिकवतं माहित आहे का? देवाचं पवित्र वचन सांगतं की योहान 4:12 मध्ये लिहिलेलं आहे देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावलेली आहे. हालेलुया. देवाला कोणी पाहिलं नाही, पण जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तर देव कोणाच्या ठाई राहतो? आपल्या ठाई राहतो. बिकॉज गॉड इज लव्ह. देव प्रीती आहे. हालेलुया. सैतान मनामध्ये संशय टाकतो. वचनाबद्दल पण संशय टाकतो मनामध्ये, बरं का. आणि संशय जीवन बर्बाद करतो. मन अशांत राहतं. मनामध्ये कधीच देवाचं कार्य घडत नाही. अशांत. जर मन अशांत तर तोंड कार्य करील आणि तुमच्यामध्ये त्या ठिकाणी कुरकुरीचा आत्मा त्या ठिकाणी येईल. तुम्हाला माहिती आहे इस्रायली लोक देवासोबत का बरं चालू शकले नाही? कारण की ते कुरकुर करणारे लोक होते आणि म्हणून ते देवाच्या राज्यामध्ये पोहोचू शकले नाही. मी तुम्हाला सांगतो जर मनामध्ये संशय येईल तर तुमच्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुमच्या या मनामध्ये संशय यायला सुरुवात करील तर त्या संशयावर संशय करा, पण देवावर संशय करू नका. हालेलुया. त्या संशयावर संशय करा, पण देवावर संशय करू नका. प्रेज द लॉर्ड. देवाला सोडू नका हो. पुष्कळ वेळा मनामध्ये संशय येतो म्हणून याकोब म्हणतो संशय धरणाऱ्याच्या जीवनामध्ये परमेश्वर काहीच करत नाही. त्याला काही मिळेल अशी त्याने अपेक्षा करायची नाही. विश्वासाने चालायचं आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये चालायचं आहे. जर तुम्ही विश्वास ठेवणारे लोक आहात तर तुमच्या जीवनामध्ये काहीच वाईट होऊ शकत नाही, कारण की तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात. जर तुम्हापैकी कोणी त्या ठिकाणी बहीण आणि भाऊ असं जर असेल, जर तो त्या ठिकाणी मला म्हणत असेल की माझ्या परिवारामध्ये अस्थिर वातावरण आहे, अरे तू टेन्शन कशाला घेतो? जर तू देवाबरोबर चालणार आहे तर तुझ्याकडे पाहून तो व्यक्ती बदलून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तू सरळ आहे म्हणून तो दुसऱ्याला सरळ करणारा परमेश्वर आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. चालत राहा प्रभू सोबत. आज सैतान परिवारावर हल्ले करत आहे. लेकरं त्या ठिकाणी आई बापाच्या आज्ञेमध्ये नाहीये, व्यसनामध्ये आहे लेकरं. त्याच्यानंतर घराघरामध्ये त्या ठिकाणी असं वातावरण आहे ज्या ठिकाणी लेकरांना मोठे होण्याच्या आधीच त्या ठिकाणी मॅच्युअर केलं जात आहे. त्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टी शिकवल्या जात आहे ज्या त्या ठिकाणी नाही शिकवायला पाहिजे. घराघरामध्ये घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी आहे. जसं ती लहान मुलगी म्हणाली का पप्पा त्या ठिकाणी म्हणतात का मम्मीचं त्या ठिकाणी असं असं आहे. किती घाणेरडी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. लहान मुलीला त्या ठिकाणी मॅच्युअर केलं, तिच्या डोक्यावर त्या गोष्टी त्या ठिकाणी टाकल्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी नाही टाकायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो नवरा बायकोच्या संशयाने आमचे लेकरं त्या ठिकाणी काय झालेले आहे, फार लवकर समजदार झाले. नको त्या गोष्टी त्या ठिकाणी विचार करायला लागले. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणतात सोशल मीडियामुळे झालं, अमक्यामुळे झालं, शेजाऱ्यांमुळे झालं, याने केलं त्याने केलं. अरे नाही झालं त्यांच्यामुळे, तुम्ही जबाबदार आहात. बायबल मध्ये लिहिलेलं आहे स्वतःचे दोष कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः नीट व्हा, आजूबाजूच्या गोष्टी बदलायला लागतील. प्रेज द लॉर्ड. बिली ग्रॅम अंकल म्हणता देवाचं काम आहे न्याय करणं, पवित्र आत्म्याचं काम आहे चुटपुट लावणं मनाला, आणि माझं काम आहे लोकांवर प्रेम करणं. प्रेम करणारे लोक बना. ज्याच्यामध्ये विश्वास आहे, ज्या नात्यामध्ये विश्वास आहे त्या नात्यामध्ये सैतान काहीच करू शकत नाही. पण ज्या नात्यांमध्ये संशय आहे ते नातं त्या ठिकाणी देवाबरोबर कधी येऊ शकत नाही.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बोलताना आम्ही बघत नाही ना काय बोलतोय आम्ही, तोंडाला येईल ते बोलून जातो आणि नंतर त्या ठिकाणी आम्हाला पस्तावा बी होत नाही. नंतर पहिले तरी लोकांना व्हायचा, आता तर लोकांना पस्तावा होत नाही. प्रेज द लॉर्ड. अरे विचार करत नाही आम्ही लेकरांवर याचा काय प्रभाव होईल, आम्ही विचारही करत नाही त्या ठिकाणी याचा आमच्या जीवनामध्ये काय त्या ठिकाणी आहे. गंभीर विषय आहे अतिशय. प्रेज द लॉर्ड. मी खूप त्या ठिकाणी विश्वासणाऱ्या लोकांना पाहिलं, त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आजकाल शांती त्या ठिकाणी मला दिसत नाही. त्यांच्या जीवनामध्ये पैसा आहे परंतु त्यांच्या घरामध्ये शांती नाहीये. परंतु मी असे लोक सुद्धा पाहिलेले आहे, चटणी भाकर खाता पण घरामध्ये शांततेने भरलेलं जीवन आहे. चटणी भाकर खाता पण घरामध्ये काही त्या ठिकाणी पैसा अडका नसू द्या, पण तरी त्या ठिकाणी ते लोक अतिशय शांत मनाने त्या ठिकाणी राहत आहे. आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये. पण ज्या परिवारांमध्ये संशय आहे त्या घराला मी कधीच चांगला आनंदी राहताना पाहिलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. अरे यांच्या भांडणांमुळे त्यांच्या लेकरांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम झालेला आहे. साधं वाटतं का आम्हाला? ही साधारण गोष्ट आहे का? अरे देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्ही त्या ठिकाणी अतिशय कॅज्युअली या गोष्टी घेतो. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी संशय देवाजवळ येणाऱ्याने त्या ठिकाणी जो व्यक्ती देवाजवळ येतो त्याने विश्वास केला पाहिजे, संशयने धरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. विश्वास करा, देवावर प्रेम करा, एकमेकांवर त्या ठिकाणी प्रेम करा. यहोशुआने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास असलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, देवाबरोबर चालणारा व्यक्ती कधी चुकीचा होऊ शकत नाही, कारण की परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बरोबर आहे. आणि जर तो चुकीच्या मार्गाने चालला असता, परमेश्वर त्याच्याकडून चुका होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? येस. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. जे जागे आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. हालेलुया. खतरनाक, एकदम असं छान वाटतंय ना. तुमचा उत्साह पाहून मला अजून उत्साह यायला लागला. हे बघा, मी 10 मिनिटं घेतो, फक्त 10-15 मिनिट, 10 मिनिटं घेतो फक्त, जास्त. कारण की मला एका व्यक्तीविषयी अजून सांगायचं आहे, अब्रामाविषयी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला देवाची उपस्थिती महत्वाची आहे. अब्राम देवाबरोबर चालला. तुम्हाला माहिती आहे अब्राम कोणाबरोबर चालला? कोणाबरोबर चालला अब्राम? कोणाबरोबर चालला? ठीक आहे, सर्वांना माहिती आहे अब्राम देवाबरोबर चालला. तुम्हाला माहिती आहे अब्रामाची बायको कोणी नेली? कोणी? अबीमेलेखाने नेली. नेली ना? नेली का नाही? नेली का नाही? तुम्ही उत्तरच देत नाही ना. हा, प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे होती ना. यापेक्षा भयानक संशय करण्यासाठी काय कारण पाहिजे? माझ्या डोक्यामध्ये ना मुंग्या निघत होत्या काल रात्री. मी काल मम्मीला सुद्धा म्हणत होता, मला लई त्रास होत राहिला. दुपारी बसलो होतो ना, असं डोकं आहे ना, असं झणझण्या येत होत्या अक्षरशः. कारण की एक एक गोष्ट परमेश्वर असा फोडतो ना. प्रेज द लॉर्ड. याच्यापेक्षा मोठं कारण काय पाहिजे संशय करण्यासाठी? अब्रामाची पत्नी सारा जी होती, म्हातारपणामध्ये जिला अभिवचन दिलं, ती कोणाकडे गेली होती? अबीमेलेखाच्या घरामध्ये होती. आता त्या ठिकाणी अबीमेलेखाने त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये असताना यापेक्षा मोठं संशय करण्याचं कारण काय आहे? पण मला या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगा, का जेव्हा ती तिथून निघून आली, एक वचन मला त्या ठिकाणी दाखवा. एक वचन, ज्याच्यामध्ये एक वचन दाखवा. हा फोन तुम्हाला देऊन टाकील मी, असाच देऊन टाकेल. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये अब्राहम साराला म्हणतो, सारा मला तुझ्याविषयी संशय आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन दाखवा. एका विश्वासणाऱ्याला विश्वास असला पाहिजे. खरे पती पत्नी तेच आहे ज्यांना हा विश्वास आहे, कारण त्यांच्या परिवारांमध्ये परमेश्वर मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणाल अगोदर आम्ही देवामध्ये नव्हतो. नाही, आता तुम्ही देवामध्ये आणि तुमच्या परिवारांमध्ये परमेश्वर मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हा संशय आम्हाला देवाच्या करारापासून वेगळं करू शकत नाही.
एक वचन दाखवा मला ज्यामध्ये अब्राहम साराला म्हणतो, सारा बघ बाई, आता तू भलेही माझी पत्नी आहे, पण तू राजाच्या घरी त्या ठिकाणी तू तिथं होती, मला तुझ्यावर काही भरोसा नाहीये. एक वचन दाखवा ज्याच्यामध्ये अब्राहम तिला असं म्हटलं. अब्राहम, मला माहित होतं मी या संशयामुळे माझं घर बर्बाद नाही करणार, मी देवाच्या उपस्थितीमध्ये चालणार आहे, मी सारावर संशय करू शकत नाही. त्याला एवढा विश्वास होता का माझी पत्नी जरी त्या ठिकाणी एका दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जरी राहून आली तरी परमेश्वर तिच्या जीवनामध्ये तिचं काही वाईट होऊ देणार नाही. याला म्हणतात विश्वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आणखी एक डीप गोष्ट देवबापाने मला शिकवली, जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन आदरली. तुम्हालाही सांगतो, कारण की मी या ठिकाणी उभा राहतो आणि सत्य सांगेल आणि देवबापाचं सत्य वचनच मरेपर्यंत त्या ठिकाणी सांगत राहणार. हा देवासोबत मी करार केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट देवबापाने सांगितली, अरे बाबा ती तर वांस होती, तिच्यावर संशय करण्याचं कोणतंच कारण आढळलं नसतं. हे जेव्हा मी तुला लिटरली सांगतो तुम्हाला, मी माझे हात थरथर कापत होते. पण अब्राहम देवाच्या उपस्थितीमध्ये चालणार होता. जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो ना, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करतो ज्या गोष्टींमुळे सैतान त्याच्या परिवारामध्ये संशय टाकू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो की आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी सुरक्षितता ठेवणारा परमेश्वर आहे. याला म्हणता भरोसा. की अब्राहमाने आपल्या पत्नीवर त्या ठिकाणी भरोसा ठेवला, संशय घेतला नाही. जर त्याने संशय घेतला असता ना, तर आज आम्ही अब्राहम, इसाक, याकोबाचा देव परमेश्वर जे उल्लेख करतो ते इतिहासामधून नाव पुसलं गेलं असतं आणि दुसऱ्या कोणाचं नाव त्या ठिकाणी आम्ही वाचलं असतं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का हो? अहो समजतंय का? त्याच्या विश्वासाने इतिहास लिहिला गेला. त्याच्या विश्वासाने काय केला? इतिहास लिहिला गेला. हालेलुया. तुमचा परिवार सुद्धा इतिहास लिहू शकतो. म्हणा, माझा परिवार इतिहास लिहू शकतो. यासाठी मला सैतानाच्या चलाखीला समजायचं आहे. आमेन. तो तुमच्या मनामध्ये हेच बीज टाकण्याचं काम करतो. संशय, 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 बाळकाविषयी संशय, पतीविषयी संशय, पत्नीविषयी, लेकरांविषयी संशय, संशय, संशय. अरे जो देवाबरोबर चालतो ना, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कधी त्याचं वाईट होऊ देत नाही. आमेन. हालेलुया. कपड्याचं पाणी पिळतो ना, तसं प्रभू पिळतो बर का. हा, मी पण सोडायचं असेल, मी तुम्हाला सांगतो, आज लई जणांची खटके माझ्यासोबत उडणार आहे, पण हरकत नाही, देव बापा माझ्यावर कृपा करणार आहे. हा, प्रेज द लॉर्ड. उडू द्या बाबा खटके. पण हे जर मी सांगितलं नसतं तर मला झोपच आल्या नसत्या. झोपच नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल तुझं कौतुक नको करू, आमचा बी विचार करीत जाय. नाही बाबा, मी देव बापाचा विचार करतो. तुम्ही काय मला प्रतिफळ नाही देणार. तुम्ही आशीर्वाद देऊ शकता, पण प्रतिफळ नाही तो देणारा देव बाप आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? एदेन बागेमध्ये एक संशय पेरला गेला. एदेन बागेमध्ये एक संशय कोणाविषयी माहितीये का? स्वतः परमेश्वराविषयी. काय लिहिलं बायबल मध्ये आहे ना? सैतान कोणाकडे आला? सापाच्या रूपाने कोणाकडे आला? हवेकडे आला. हवा कोण होती? आदामाची बायको होती. आदाम कोण होता? पहिला पुरुष जो देवाने आपल्या प्रतिरूपाचा बनवला होता मातीपासून. प्रेज द लॉर्ड. आणि हवा त्या ठिकाणी तिच्याकडे सैतान आला आणि तिला विचारतो, का ग बाई कशी आहेस? ती म्हणे एकदम बरी आहे. आणि तू का ग, एक विचारू का? आता मी मॉडिफाय करून सांगतो बरं का, तुम्ही म्हणाल हे काही बोलत बसशील. आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आता इथं लिहिलेलं आहे, त्याने काय म्हटलं तो स्त्रीला, का ग तुम्हाला बागेतल्या कोणत्याच झाडाचं फळ खायचं नाही अशी देवाने आज्ञा केली का? ती म्हणाली, नाही 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 नाही, असं नाही आज्ञा केली. देवाने सांगितलं का तुम्ही साऱ्या बागेतल्या झाडांची फळं खाऊ शकता, पण एका झाडाचं फळ नाही खायचं, ते बघ ते झाड. त्याला देवाने सांगितलं, त्याला
खाऊ नका आणि स्पर्शही करू नका, खाल तर तुम्ही काय व्हाल, मराल. तो म्हणतो असं? अगं असं काही नाहीये, तुला माहित आहे का तू मरणार नाही, कारण देवाला माहित आहे की ज्या दिवशी तू ते फळ खाशील ना तर तुझं तू कोणासारखी होशील, देवासारखी होशील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मनामध्ये संशय काय पेरला होता, काय पेरून गेला सैतान, देवासारखी होशील. म्हणजे त्यांना आता बायबल मध्ये लिहिलं देवाने त्यांना निर्माण केलं स्वरूपामध्ये समानतेमध्ये. स्वरूप म्हणजे तुम्ही जसे तसे मी आहे ना, बरोबर ना, देव जसा आहे तसा आपण आहे. समानता म्हणजे जे गुण तुमच्यामध्ये आहेत तेच माझ्यामध्ये, बरोबर. देवाने आदामाला कसं निर्माण केलं, स्वरूप आणि समानतेमध्ये. तो देवाच्या समानतेमध्ये होता. मान्य करता, किती लोक माझ्यासोबत आहे, मान्य करता का तुम्ही? तो देवाच्या समानतेमध्ये होता, देवासारखा होता तो, बरोबर ना. पण याने काय सांगितलं, देवासारखं होशील. संशयाचं बीज पेरलं ना. प्रेज द लॉर्ड. अगं ऐक ना, तुला माहितीये का त्या बाळकाकडे जाय, बाहेरचं सांगत होतो. हा खरंच का? अगं बाई, मग हे नुसतं वचनच सांगत बसत, तिकडं बी जाऊन येते जरासं. हा अगं चल चल तिकडं जाते आणि तिकडच. आता बरी होती पण अजून बिघडली तिकडच. मी नाव नाही ठेवत आहे, सत्यस्थिती सांगतो. प्रेज द लॉर्ड. वचनाची घोषणा करायची, सुवेळी अवेळी तयार राहायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला संशय धरायचा नाही आहे. देवाला सर्व गोष्टी माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी एक कोट टाकला होता, संशय ती अंधारी खोली आहे. किती लोकांना आठवतं माहित नाही. संशय ती अंधारी खोली आहे ज्यामध्ये आम्ही आमची काळी मांजर शोधतो, जी त्या रूम मध्ये नाहीच आहे. संशय ती अंधारी खोली आहे. संशय ती अंधारी खोली आहे ज्यामध्ये आम्ही आमची काळी मांजर शोधतो, जी त्या खोलीमध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. Doubt is a dark room where we develop our negatives. संशय ती अंधारी खोली आहे ज्यामध्ये आम्ही आमचे नकारात्मक विचार विकसित करतो. उदाहरण देतो आहे ना, मला उदाहरण द्यायला. किती लोकांनी कॅमेरे पाहिले, जुने कॅमेरे आहे ना, ते कोडॅकचे, त्याच्यामध्ये रोल राहायचा. आता मला सांगा, तो रोल जर तुम्ही उघडला तर त्याचा काही फायदा आहे का? तो रोल कुठं त्या ठिकाणी ते धुतात ना का फोटो धुवायला त्याचे, ती रूम कशी राहायची, अंधार खोली राहायची. ती जर तुम्ही उजेडामध्ये उघडला तर तिचा काही फायदा होईल का? बिलकुल नाही. तिला अंधारामध्येच उघडावं लागतं. माहित नाही अंधारात दिसतं का काही नाही, ते पण त्याचं काम होतं. बरं ठीक आहे, एक्सरे रूम किती लोकांना माहिती आहे? जुनी एक्सरे रूम, जुनी नवीन नाही, डिजिटल नाही, जुनी एक्सरे रूम किती लोकांनी पाहिलेली आहे? हा येस, ताईने पाहिलेली आहे ना, आतूनी पाहिलेली असेल, प्रेज द लॉर्ड, दादांनी पाहिलेली असेल. आता जेव्हा एक्सरेचा त्या ठिकाणी फोटो काढता, तो एक्सरेचा जेव्हा तो एक्सरेचा ती जी काही कॉपी असती ती जेव्हा त्या ठिकाणी पाहायची असती, ती त्या रूम जी असती ना ती अंधारी खोली असते, तिथं काहीच दिसत नाही. अंधाऱ्या खोलीमध्ये एक्सरे त्या ठिकाणी डेव्हलप होतो. तुम्ही तिथं जाऊन म्हणू शकत नाही हा पाय इथं मोडला, अरे बापरे, अरे काहीच दिसत नाही, तिथं काहीच दिसत नाही. पण तिथं काहीतरी तयार होत आहे ना. अंधाऱ्या खोलीमध्ये काय तयार होत आहे? कॅमेरा विषयी जर पाहिलं तर तिथं फोटो तयार होतो आहे. जर त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्सरे रूम मध्ये काय होत आहे? तुमचा एक्सरे तयार होत आहे. तुम्हाला काही दिसत नाही पण काहीतरी तयार होत आहे. आणि जेव्हा तो बाहेर येतो, त्याचा स्वरूप, त्याचा परिणाम जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुम्हाला कळतं, अरे हा असं आहे. उजेडात आल्यानंतर कळतं ना, तुम्ही असं धरून पाहता. ते एक्सरे असं पाहतो ना आम्ही प्रकाशाकडे धरून, तो तसा दिसतो का? प्रेज द लॉर्ड. तसंच आहे संशय. अशी एक गोष्ट आहे ज्या गोष्टी मनामध्ये विचार करायला नाही पाहिजे त्या सुद्धा आम्ही विचार करतो. प्रेज द लॉर्ड.
प्रेज लॉर्ड. अरे साधं उदाहरण देतो, साधं उदाहरण. मी तुमच्या समोरून गेलो, मी तुमच्याकडे पाहिलं, पुढे तोंड करून निघून गेलो. तुमच्या मनात लगेच संशय, कोणी काही सांगितलं काय? काही सांगितलं नाही? मी तर तसं काय केलं नाही. हा काहीतरी झालं असं. नाही नाही, मग बाळकाने असं का वर केलं? दुसरं कोण? तुम्ही बाळक साहेब बरे आहे का? बरं आहे. नाही, माझ्याकडे तोंड केलं आणि पुढे घेऊन गेलं. अगं बाई असं? अरे मग काहीतरी झालं असेल, घरात वाजलं असेल त्याचं. नाही, घरात तर नाही वाजणार, ते लय चांगलं राहतं घरात. मग मंडळीच्या लोकांना ते कोणालाच काही बोलत नाही. संशय ती अंधारी खोली आहे जिथे आम्ही आमची काळी मांजर शोधतो, जी तिथे नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, म्हणून आम्हाला देवावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांनी नकळत त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन असे संशयी वृत्तीचे विचार मनामध्ये टाकले, ज्या विचारांमुळे परिवार बर्बाद झाले. हो, हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला समजणं गरजेचं आहे. अरे जर पती खराब असला ना, तर पत्नीने असं विश्वासयोग्य बनवून दाखवावं की तिच्या आचरणाकडे पाहून त्या माणसाने बदलावं. इथपर्यंतच नाही का, पत्नी जर खराब असली ना, तर त्या माणसाने, त्या पतीने एवढं विश्वासयोग्य बनावं की तिने त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी बदलून जावं. हे सामर्थ्य आहे देवाच्या वचनामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला काय देवाने सांगितलं? माझ्या उपस्थितीमध्ये चल, आणि त्या ठिकाणी काय होईल? सिद्ध बनण्यासाठी त्याला पाचारण केलं. प्रेज द लॉर्ड. हे केलं बरं का बायबल पण. 5 मिनिटं घेतो फक्त. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, अब्राहम देवासोबत चालायला लागला. वयाच्या 100व्या वर्षी त्याला मुलगा दिला, आणि मुलगा थोडासा मोठा झाल्यानंतर देव त्याला काय म्हणतो माहितीये का? अब्राहमा, हे पोरग मला अर्पण कर, याला बलिदान दे, होम बली कर, याला कापून टाक माझ्यासमोर. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो अब्राहमाला परमेश्वर? याला त्या ठिकाणी बलिदान कर माझ्यासमोर, मला पाहिजे तुझा पोरग. अब्राहमाने देवाला विचारलं, नाही देवा, असं काय करतो तू? एवढंच एक म्हातारपणामध्ये दिलं, असं काय तुला वाटतं का? नाही. अब्राहम म्हणाला, ठीक आहे. पोराला घेतलं, गाढव घेतलं, 2 चाकर घेतले, सर्व घेतला, विस्तव घेतला, सर्व त्या ठिकाणी बलिदानाच्या सर्व सामग्री घेतल्या. मोरिया देशामध्ये गेला. डोंगरावर जात असताना सेवकांना म्हणतो, खाली राहा रे, मुलगा व मी जाऊन त्या ठिकाणी देवाची आराधना करून येतो. अरे कोणता भरोसा होता त्याला का तो मुलगा आणि मी जातो आणि पुन्हा येतो? हा भरोसा त्याने दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी चालता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणता की मी परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा व्यक्ती आहे, तुमच्या मनात संशय येणार नाही देवाविषयी. प्रेज द लॉर्ड. अरे पुष्कळ लोक म्हणतात, पाडक साहेब प्रार्थना केली, आरोग्य मिळेल का? मिळेल ना ताई, पण संशय न धरता म्हण ना. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब तुमच्याकडून प्रार्थना करून घेते बरं का, आणि मग दवाखान्यात जाते. जा ना. हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे, रिपोर्ट कळायला पाहिजे. आपल्यामध्ये आजू आहे ना, याने साक्षी दिली होती ना, हातवरती कर आजू, असा मस्त. याला ओळखतात ना सगळेजण. यानं साक्षी दिली होती ना. मी याला सांगितलं, मागच्या आठवड्यात सांगितलं, तुझे रिपोर्ट जपून ठेव म्हटलं, है ना. त्याचे किडनॅप फेल आहे ना, त्याची किडनॅप फेल आहे. त्याला मरणाच्या दाढेतून प्रभूने काढलेलं आहे. त्याने साक्ष दिली, मी मेलो होतो, मी जिवंत झालो, है ना. तो साक्ष आहे. डॉक्टरने सांगितलं होतं, स्वप्नील दादा आपल्यामध्ये, ते आता त्यांच्या गावाकडे आहे ना, हे विकास दादा ते आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांनी मला मेसेज केला होता. मी सांगितलं होतं का पाळक साहेब राजेंद्र गेला म्हणून, असं मेसेज आलेला आहे मला, पण तो डिलीट केला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं देवाच्या हातात आहे, आणि प्रभूने त्याला आमच्या समोर ठेवलेला आहे. ते कोणी येऊ आत्मा नाही होतो, आपल्या देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. त्याला माहिती आहे देवाच्या उपस्थितीचा आनंद काय. प्रेज द लॉर्ड. आहे ना. त्यानं नाही संशय धरला. आता त्याला माहिती आहे परमेश्वर, त्याला म्हटलं रिपोर्ट जपून ठेव, परमेश्वर जे करीन ना ते लोकांसमोर आम्ही घेऊन उभा राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजार आरोग्य मिळेल का नाही पाळक साहेब? आरोग्य 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 पाळक साहेब मिळेल मिळेल. हा मिळेल 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 मिळेल. आहे का नाही. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही देवाबरोबर चालणारे लोक आहोत, आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी हा विश्वास पाहिजे का आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या देवावर विश्वास ठेवलेला आहे तो प्रत्येक परिस्थितीला बदलण्याची ताकद ठेवतो. मग परिवार असो, आरोग्य असो, बंधन असो, आर्थिक स्थिती असो, काहीही असो, परमेश्वर बदलणारच. हालेलुया.
आणि इसाकाने विचारलं, पप्पा सगळं घेऊन चाललो, पप्पा बलिदान कुठे? चला, तुमच्यापैकी एखादा बाप आहे, आपल्या पोराला घेऊन चालला, चाल रे, घेऊन चाललं त्याला, मस्त पैकी चाललं. पोरानं विचारलं, पप्पा सगळं सोबत आहे, बलिदान कुठे? बाप त्याच्याकडे पाहून म्हणाला असता, अरे देवाने मला तुलाच मागितलं रे, तुलाच मागितलं का? असंच म्हटलं असतं ना आम्ही. पण अब्राहम काय म्हणतो माहित आहे? परमेश्वर पाहून देईल. अब्राहमाला माहित नव्हतं त्याचं पोराला मागितलं होतं, माहित नव्हतं. का बरं तो तिथं म्हणतो त्याला परमेश्वर पाहून देईल? कारण की अब्राहमाने देवावर कधी संशय धरला नाही. त्याला माहित होतं का 100व्या वर्षी ज्या देवाने मला पोरग दिलं, जरी मी त्याला मारलं तर मारल्यानंतर मला 200 वर्ष तो जिवंत ठेवी आणि 200व्या वर्षी तो मला पुत्र देईल. हालेलुया. अरे तिथपर्यंत नेलं, वेदी रचली, वेदी रचल्यानंतर त्याच्यावर लाकडं ठेवले, लाकडं ठेवल्यानंतर त्याने आपल्या पुत्राला धरलं, त्याला त्या ठिकाणी बांधलं. पोरग काहीच विचारत नाहीये. एवढंच नाही तर सुराचा सावकारला मारणार. मी तुम्हाला सांगतो, काही इंच राहिला असेल, काही सेंटीमीटर राहिला असेल, आवाज आला, अब्राहमा आपला हात उगा त्या ठिकाणी आवर. आणि जेव्हा त्या ठिकाणी अब्राहमाने आपला हात त्या ठिकाणी आवरला, मी तुम्हाला सांगतो प्रभू तिथं काय म्हटलं असेल? प्रभू त्याला म्हणाला असेल, अब्राहमा तुझ्या पुत्राचं बलिदान करण्याची गरज नाहीये. काही 1000 वर्षानंतर मी माझा स्वतःचा पुत्र प्रभू येशू या जगामध्ये पाठवेल आणि त्याच्या जीवाचं जेव्हा दोषार्पण होईल, मनुष्य तारण होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे हे तर आम्हाला त्या ठिकाणी चित्र दाखवलं, पण प्रभू म्हणतो तुझा पुत्र नाही, माझा जाईल, त्याला मी बलिदान करील आणि त्याच्याद्वारे सर्व मानवजातीचा उद्धार होईल. प्रेज द लॉर्ड. आणि तो उद्धार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये इथं आहे. यस, म्हणा माझ्यामध्ये प्रभू येशू राहतो, माझ्यामध्ये प्रभू येशू राहतो. कारण की माझं मन त्याचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये कधी संशय राहू शकत नाही. कारण की विश्वास आहे, प्रभू चांगला आहे आणि तो चांगलंच करील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अब्राहमाने जर संशय धरला असता ना, तर आज हा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आम्ही वाचला नसता. प्रेज लॉर्ड. हा संशय आमचे आशीर्वाद कृपादान थांबवतो बरं का. पती पत्नींनो, संशय घेऊ नका. आपल्या परिवारामध्ये देवाची उपस्थिती घेऊन चाला. एकमेकांसाठी आदर्श बना. असं बना का तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी लोकांनी बदलावं. प्रेज द लॉर्ड. परिवार बर्बाद करू नका. दिखावा करणं बंद करा. ख्रिस्ताचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये दाखवा, कारण आम्हाला परिवर्तनाची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव बाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू.